The joy of the Lord is your strength. प्रभूचा आनंद आपली ताकद आहे. Nehemiah chapter 8 verse 10. नेहेमाया याचा 8वा अध्याय आणि त्यातलं 10वं वचन घेऊन मी तुम्हा लोकांशी बोलत होतो. Then he said to them, go your way, eat the fat, drink the sweet, send portions to those for whom nothing is prepared, for this day is holy to our Lord. Do not sorrow, for the joy of the Lord is your strength. नेहेमाया 8:10. तेव्हा त्याने त्यांना म्हटले, जा तेलकट खा व गुळचट प्या व ज्याच्यासाठी काही तयार झाले नाही त्याच्याकडे वाटे पाठवा, कारण हा दिवस आमच्या प्रभूला पवित्र आहे. म्हणून खिन्न असू नका, कारण यहोवाचा आनंद तुमचे सामर्थ्य आहे. Now listen people, आता ऐका माझं. you may be in a sorrowful situation, कदाचित सध्याला तुमची परिस्थिती फार दुःखी असेल, but see, God does not take that into account. पण परमेश्वर ते हिशोबात घेत नाही. Nehemiah says, नेहेमाया म्हणतो, forget about your sorrow, तुझं दुःख विसरून जा. for God this day is holy. देवासाठी आजचा दिवस पवित्र आहे. Because for God it is holy, you should not sorrow now. आणि देवासाठी आजचा दिवस पवित्र आहे म्हणून तू दुःख करायचं नाही. Amen. Hallelujah. He says, don't sorrow. तो म्हणतो दुःख करू नको, Because God said, this is my holy day. खिन्न राहू नको, कारण की देव म्हटला आजचा दिवस माझ्यासाठी पवित्र आहे. So whatever your situation is, तर तुमची परिस्थिती सध्या काहीही असो, keep it aside तुम्ही ती परिस्थिती बाजूला ठेवा and rejoice, आणि आनंद करा. because कारण God said it, देव बोलला and God said it because it was his holy day. आणि देव बोलला कारण की हा देवाचा पवित्र दिवस आहे. And if you rejoice on your sorrowful day just because God said it and it was holy day, then he will change all that sorrow into joy. आणि केवळ देव बोललेला आहे की आजचा हा दिवस माझ्यासाठी पवित्र आहे म्हणून तू तुझं दुःख बाजूला ठेव, तुझी दुःखी परिस्थिती बाजूला ठेव आणि हे तू केल्यामुळे देव तुझा हा दुःखी दिवस सुद्धा आनंदात बदलेल. Praise God. Hallelujah. See, you are called to live for somebody else. तुम्हाला इतर कुणासाठी तरी जगायला बोलवलंय. You are called to live for God. कळलं का? तुम्हाला देवासाठी जगायला बोलवलंय. And when you are happy, आणि जेव्हा तुम्ही आनंदी असता, even though situations are not very happy, आणि जरी तुमची परिस्थिती फारशी आनंदी नसली, just because God said it, तरी सुद्धा केवळ देवानी सांगितलेलं आहे, then देव बोललाय म्हणून God will see that your situation changes. हे देव बघेल. ही देवाची जबाबदारी की देव तुमची परिस्थिती बदलेलच. Amen. हालेलुया. See, joy, आनंद. you know, in Hebrew language, हिब्रू भाषेमध्ये this word joy, हा जो शब्द आहे आनंद, it is chedwa. इट मीन्स Chedwa. It is Chedwa. chedwa in Hebrew language. हिब्रू भाषेमध्ये आनंद, जॉय, याला शब्द आहे चेडवा. Chedwa means चेडवा म्हणजे it's the beginning of all joys. सर्व आनंदाचा प्रारंभ. Beginning and the source of all joy. सर्व आनंदाचा प्रारंभ, सर्व आनंदाचा उगम, The spring of all joy. सर्व आनंदाचा झरा. Now in Hebrew language, हिब्रू भाषेत, you know, Hebrew language is a very rich language. हिब्रू भाषा ही एक अतिशय धनवान अशी भाषा आहे. Very rich language. अतिशय समृद्ध भाषा आहे. You know, that word joy, आनंद हा जो शब्द आहे, in Hebrew you have more than 4 meanings. हिब्रू भाषेमध्ये या आनंद किंवा जॉय या शब्दाला 4हून जास्त अर्थ आहेत. The other word also, if you take as peace, आणि दुसरा शब्द जर आपण घेतला पीस, peace in Hebrew is shalom. शांती. हिब्रू मध्ये शांतीला पीसला म्हणतात शालोम. Now we have just one word in English, peace. आपल्याकडे इंग्रजीमध्ये किंवा मराठीमध्ये एकच शब्द आहे शांती किंवा पीस. But in Hebrew language, हिब्रू भाषेमध्ये there is lined up about 7 to 8 meanings and 7-8 meanings. अर्थ आहेत. 7-8 वेगवेगळे अर्थ आहेत या शांतीला, या पीसला. That's why the म्हणून Hebrew language is very rich. मी जे म्हणतो ना की हिब्रू भाषा अतिशय धनवान आहे, अतिशय समृद्ध आहे, यासाठीच म्हणतो. Like for instance, उदाहरणार्थ in English, इंग्लिशमध्ये every letter or alphabet, प्रत्येक अक्षर जे आहे it cannot stand on itself in meaning. ते स्वतःवर उभं नाहीये. प्रत्येक अक्षर जे आहे त्या अक्षराला अर्थ लागत नाही. Never. त्या अक्षराला अर्थ लागत नाही. फॉर एक्झाम्पल A. ए. In English you say A. इंग्लिश मध्ये आपण म्हणतो ए. A has no meaning. ए ला अर्थ नाही. ए स्टँड्स फॉर व्हॉट? नथिंग. A is only sound. ए नुसता एक नाद आहे. But पण if you add several letters, it has a meaning. त्या ए मध्ये तुम्ही दुसरी अजून अक्षर घातली, समजा ए पी पी एल ई, तर त्याला अर्थ येतो. A cannot stand on its own. ए एकटा नाही उभा राहत. You see, it is Huh? only a sound. तो नुसता नाद आहे, स्वर आहे, It has no meaning. त्याला अर्थ नाहीये.
In Hindi you take. हिंदीत सुद्धा अ. मराठीत अ Marathi, मराठीमध्ये घेतलं अ has no meaning. ला अर्थ नाही. You draw one more line, त्या त्या अ ला अजून एक आपण काना घातला तर होतो आ, Still it has no meaning. तरी त्याला अर्थ नाही. You put E for it, मग त्याला तुम्ही ई घाला, then it has meaning I. मग त्याला अर्थ लागतो आ ई आई. One word has meaning. मग एका शब्दाला अर्थ येतो, One letter has no meaning. अक्षराला काही अर्थ लागत नाही इंग्लिश मराठी भाषेत. But Hebrew, पण जी हिब्रू भाषा आहे, the letter not only has a sound, it has a meaning also. हिब्रू भाषेमध्ये जी अक्षरं असतात ना, त्या अक्षराला फक्त स्वर आणि नाद नाही तर अर्थही आहे. Take the first letter of Hebrew, जसं हिब्रू भाषेतलं पहिलं अक्षर Aleph. अलेफ. A stands for Aleph. ए म्हणजे अलेफ, Aleph, that is Aleph. ALEPH अलेफ. Aleph is a Hebrew first letter, first alphabet. अलेफ म्हणजे हिब्रू भाषेतलं पहिलं अक्षर आहे, First letter. पहिलं अक्षर, But it has meaning. पण त्याला अर्थ आहे. Aleph means अलेफ म्हणजे ox. बैल, Aleph means power. अलेफ म्हणजे शक्तिशाली, Aleph means strength. अलेफ म्हणजे शक्ती, Aleph means God. अलेफ म्हणजे देव. I can give you 20 meanings of one letter of a Hebrew. असे 20 अल्प. वेगवेगळे अर्थ हिब्रू भाषेतल्या पहिल्या अक्षराचे म्हणजे अलेफचे मी देऊ शकतो. See, it has not only a sound, it has meaning, it has also picture. तो फक्त स्वर नाही, नाद नाही, तर त्याला अर्थ आहे आणि त्याला एक चित्र असतं. That's why it is very rich. म्हणून हिब्रू भाषा अतिशय धनवान. The second letter, दुसरं अक्षर beat. बीट, Beat. आलेप, बीट हिब्रू भाषेमध्ये Means B. बीट, B. ब. See, beat Beat. means बीट म्हणजे tent. तंबू, Tent. डेरा, परिवार, Adam, कुटुंब, Eve. आदाम, हव्वा. God with Adam and Eve. Dev. God with you. God with us. देव आदाम हव्वे बरोबर, देव आपल्या बरोबर. Praise God. हालेलुया. See, it is very rich in language. अतिशय धनवान भाषा आहे हिब्रू भाषा. And so this word joy, तर हा जो शब्द आहे ना आनंद, in Hebrew it is chedwa. हिब्रू भाषेमध्ये तो शब्द आहे चेडवा. Chedwa means beginning of all joys. चेडवा म्हणजे सर्व आनंदाचा प्रारंभ. And not only that, आणि फक्त एवढंच नाही, it comes from the root meaning which is called sharp or to unite. एकत्र करणे हा त्याचा मूळतःचा अर्थ आहे. एकत्रित करणे, To be joined. एकत्र होणे, See, to be joined. एक रूप होणे, Joy means जडले जाणे. to be joined. आनंद म्हणजे जडणे. So unless you join yourself with the joy of the Lord, you cannot rejoice. याचा अर्थ असा लागतो, जोपर्यंत प्रभूच्या आनंदाशी तुम्ही स्वतःला जोडून घेत नाही तोपर्यंत तुम्ही आनंदी राहू शकणार नाही. Because this is not the joy of the world. कारण हा जगातला आनंद नाही. Because joy of the world is situational joy. जगातला आनंद परिस्थिती नुरूप येतो. पैसे असलं तर बरं वाटतं, पैसे नसले तर बरं वाटत नाही. It all depends on your emotions. सगळ्या भावनांचा खेळ असतो जगातला आनंद. If your emotions are catered to, you have joy. भावनांना जर सांभाळलं गेलं, आपल्याला वाटेल असं चांगलं चांगलं केलं तर मग जगात आनंद येतो. If things work according to my feelings, then I will be joyful. माझ्या भावनेप्रमाणे कार्य झालं तर मी आनंदी होतो. If things don't work according to my feelings, it goes contrary, then I am not joyful. माझ्या भावने विरुद्ध काम झालं तर माझ्यातला आनंद निघून जातो, मला बरं वाटत नाही. हे सगळं जगिक आहे. This is the worldly joy. हा जगिक आनंद आहे जो फिलिंग्स वरनं, भावनांवरनं येतो, Amen. परिस्थिती नुरूप येतो. You tell me something hurting, I lose my joy. तुम्ही मला वाईट वाटेल असं काहीतरी सांगितलं तर माझा आनंद जातो. I can sing as long as things are fine with me. जोपर्यंत माझं सगळं ठीकठाक आहे मला आनंद करता येतो. See? And some people, आणि काही लोक they use their emotion to be lifted up in joy. काही लोक आपल्या भावना आनंदामध्ये उचंबळायला लावतात. Amen. Some people just emotionally, if they are feeling right, they joy. काही लोकांना जर भावनात्मकरित्या योग्य वाटलं तर मग ते आनंद करतात. But you cannot have that kind of joy. Supposing you are sick, you cannot then dance. पण मग अशा पद्धतीचा आनंद आपण ठेवू नाही शकत ना. समजा तुम्ही आजारी पडला तर मग तुम्हाला आनंद करता येणार नाही का? But this joy comes from the Spirit. पण हा जो प्रभूतला आनंद आहे
तो तर आत्म्यात येतो. You can lie down and sing praises to तुम्ही God. जरी आजारी पडलात तरी झोपून आडवं पडून देवाची स्तुती गाऊ शकता. In the midst of situations, you can rejoice. जरी परिस्थिती थोडीशी खालावली, परिस्थिती काहीतरी वाईट झाली, तरी तुम्ही आनंदी राहू We शकता. all have troubles. We all have problems. आपल्या सगळ्यांच्या जीवनामध्ये त्रास येतात. त्रास हा आपल्याला एक बांधील पोर्शन आहे. But पण let us not be carried away with these emotional moving. या भावना ज्या कधी फार अप असतात किंवा या भावना ज्या कधी फार डाऊन असतात, या भावनांच्या ऊन सावलीत तुम्ही भडकून जाऊ नका. See, disappointment will cause depression in our lives, no doubt. नाराजीमुळं काय होतं, आपल्या जीवनामध्ये उदासीनता पसरते. And suddenly you will lose your joy also. आणि उदासीनता जीवनात पसरली की सगळा आनंदही जातो. But there are many reasons why people are not joyful. पण अनेक अशी कारणं असतात की ज्या कारणांमुळे लोक आनंदी नाही आहेत. Because we wanted the work to be done in a particular way and it has not happened, so I lose my joy. उदाहरणार्थ, एखादं काम मला अशा रीतीनंच व्हायला हवं होतं आणि ते तशा रीतीनं झालं नाही, मग मला आनंद नाही. If the job I was looking for so much, I lost it, I'm not getting it, somebody else got it, I lose my joy. ती एखादी विशिष्ट नोकरी मला हवी होती, ती नोकरी मला मिळाली नाही, मग माझा आनंद गेला. But see, पण पहा, our joy should not depend on anything. आपला जो आनंद आहे ना, तो अशा कुठल्याही गोष्टीवर आधारित नको. See, you need to say, तुम्ही असं म्हणायचं, okay, I lost my job. ठीक आहे, माझी नोकरी गेली, Okay, I didn't get that job. ठीक आहे, मला ती नोकरी मिळाली नाही, But my God is still in control. तरी माझ्या देवाचा अजूनही ताबा आहे. He will do something good for me. माझा देव अजूनही माझ्यासाठी काहीतरी चांगलं करेल. I will maintain my joy. मी माझा आनंद सांभाळीन, Because my joy is because of God. कारण माझा आनंद देवामुळे आहे. Because of my God. माझ्या प्रभूमुळे मी आनंदी आहे. Amen. Hallelujah. Because my God is still there for me. कारण माझा देव अजूनही सिंहासनावर आहे. God is your joy. देव तुमचा आनंद आहे. Jesus is your joy. येशू तुमचा आनंद आहे. Life is not finished for you. जीवन अजूनही संपलेलं नाही तुझं आणि माझं. How many are understanding people? डोंट गिव्ह अप, डोंट गिव्ह अप. Many times बऱ्याच वेळेला it is our own doing आपलं स्वतःच काहीतरी or करणं, misdoing that we lose our joy. आपल्या स्वतःच काहीतरी असं करणं असतं किंवा न करणं असतं ज्यातून आपला आनंद जातो. If we keep our pride apart from us, आपण जर आपला गर्व आपल्यापासून बाजूला ठेवला if we keep our self-confidence apart from us, आणि आत्मविश्वास सुद्धा बाजूला ठेवला, you will not lose your joy. तर तुमचा आनंद जाणार नाही. Amen. तुम्ही म्हणायचं, माझा स्वतःवर सुद्धा विश्वास नाहीये, मी फक्त देवावर विश्वासून राहते, मी देवात आनंदी आहे, कम व्हॉट मे. Praise God. हालेलुया. And I have seen, आणि मी पाहिलंय, if I change my views, समजा मी माझे दृष्टिकोन बदलले, joy returns back to me. आनंद परत येतो. But if I want it my way, पण जर मला माझ्याच पद्धतीनं हवंय and if it doesn't happen, आणि जर माझ्या पद्धतीनं झालं नाही, I lose my joy. तर मग आनंद माझा जातो. Because we have our own plans, we have our own schemes, we have our own way things should work, we have our own timing it should work. का आपल्या स्वतःच्या कल्पना असतात, आपले स्वतःचे सेट प्रोग्राम्ड विचार असतात, आणि मग त्या पद्धतीनं झालं नाही, तेवढ्या वेळेमध्ये झालं नाही की आपला आनंद जातो. And so see, just because things don't work that way according to my feelings and emotions, I lose my joy. आणि मला वाटतं त्याप्रमाणे गोष्टी होत नाहीयेत म्हणून माझ्यातला आनंद निघून जातो. असं नकोय. But see, I can change my plan. पण मी माझ्या योजना बदलू And शकतो. the moment I change my plan, joy returns. आणि ज्या वेळेला माझ्या योजना मी बदलतो, आनंद परत येतो. The moment I change my thinking, my joy returns. ज्या क्षणाला मी माझे विचार बदलतो, आनंद परत The येतो. moment I say, Lord, let your will be done, my joy returns. ज्या क्षणाला मी म्हणतो, प्रभू माझी इच्छा नाही तुझी इच्छा पूर्ण कर, आनंद परत येतो. The moment I am ready to forgive people, my joy returns. ज्या क्षणाला मी लोकांना क्षमा करायला तयार होतो, आनंद परत येतो. It's so simple. इतकं साधं Joy सरळ is आहे. still there. आनंद आहे, But the hindrances are inside us itself. अडचणी आपल्या आतमध्ये आहेत. Amen. Amen. Lord, not my way, let your way be done. प्रभू माझी इच्छा नाही, प्रभू माझा मार्ग नाही, तुझ्या मार्गानं कर. And then I have my joy back. मग माझा आनंद मला परत मिळतो. And so when things don't happen my way, आणि मग जरी माझ्या मार्गानं माझ्या इच्छेनं गोष्टी झाल्या नाहीत, I'm still at peace and joy because I know it is God's way that is happening. तरी मी शांतीनं आणि आनंदाने राहतो. का? कारण मला माहिती असतं की देवाच्या मार्गानं होत आहे. Amen. Hallelujah. Sometimes somebody hurts you, कधी कधी कोणी जर तुम्हाला वाईट वाटेल असं you lose बोललं, your joy तर तुमच्यातला आनंद जातो. because कारण you have built up your opinion about yourself from the other's mouth. तुम्ही स्वतःच जे काही दुसऱ्यांच्या मतांवर
तुम्ही स्वतःचं मत बांधलेलं आहे. And that's why म्हणून you have built yourself so much according to what others think that the moment they go against your thinking, you lose your joy. तुम्ही इतकं दुसऱ्यांच्या मतांमुळे स्वतःला मोठं करून ठेवलेलं आहे की कधी जर कुणीतरी आपल्याविषयी काही वाईट बोललं तर ते आपल्याला सहन होत नाही आणि आपल्यातला आनंद निघून जातो. See, it all has a part to play in the area of our pride. आपला जो गर्व आहे ना, मग तो स्वाभिमान जरी असला तरी स्वाभिमान अभिमान त्याला कुठेतरी ते लागतं आणि हा खेळ सगळा सुरू होतो. That's why a humble person is full of joy. म्हणून नम्र माणूस ना नेहमी आनंदी असतो. I don't care what people have to say. मला ही पडलेली नाही, मला ही फिकीर नाही की लोक काय म्हणतात. As long as God is with me जोपर्यंत देव माझ्या बरोबर आहे and He is happy with me, आणि देव माझ्यावर आनंदी आहे, I am happy. मी आनंदी आहे And His joy becomes my strength. आणि त्याचा आनंद माझी ताकद होतो. Now, there are times कधी कधी people lose their joy लोकांमधला आनंद जातो because of wrong choices. कारण की ते जीवनात चुकीचे निर्णय घेतात. See, we have done something which was not right and proper, and we lose certain things and we lose our joy ultimately. आपण जीवनामध्ये काहीतरी चुकीचा निर्णय घेतलेला असतो, मग त्या चुकीच्या निर्णयामुळे चुकीच्या गोष्टी घडतात आणि मग आपल्यातला आनंद जातो. But from it also you can learn some lessons, त्यातून सुद्धा काहीतरी धडे आपण शिकू शकतो and you can say, Lord, I know I messed it all up, आणि आपण स्वतः म्हणू शकतो की प्रभू माझ्याच हातनं हा सगळा गोंधळ झाला. but I won't sit on the ash heap and be messed about and talk about it all the तरी more. या दुःखाच्या ढिगावर बसून मी माझं आयुष्य असं दुःखी काढणार नाही. You are my joy. तू माझा आनंद. Today is a holy day for you. आजचा दिवस तुझ्यासाठी पवित्र आहे. See, for God, every day is a holy day. देवासाठी प्रत्येक दिवस पवित्र I आहे. thank you, you paid for my sins. धन्यवाद म्हणायचं की तू माझ्या पापांसाठी किंमत मोजली. Now forgive me for my foolishness. मला माझ्या मूर्खपणासाठी बावळटपणासाठी क्षमा कर. Give me a new start. मला एक नवीन सुरुवात दे. Amen. आमेन. See, what did David say? दावीद काय बोलला? Restore unto me the joy of salvation. तारणाचा आनंद माझा मला परत कर. He didn't say restore unto me salvation. तो असं नाही म्हटला माझं तारण मला परत कर. He said restore unto me the joy of salvation. तारणाचा आनंद जो काही दिवसांपूर्वी माझ्यातनं गेला होता तो मला परत दे. I have salvation, माझ्यामध्ये तारण but I आहे lost my joy. पण आनंद काही दिवसांपूर्वी माझ्यातनं गेला होता. See, I want that joy back. मला तो आनंद परत पाहिजे That I can enjoy in your की salvation. मी तुझ्या तारणात आनंद आणि मजा घ्यावी. That's why म्हणून if you have messed up or messed up, just ask forgiveness and get your joy back. तुमच्याकडनं काही चूक झाली असेल, काही गोंधळ झाला असेल, काही हरकत नाही. देवाकडे या, देवाला क्षमा मागा, आनंद परत घ्या. Now, new start does not always mean that you have the same things what you lost before. नवीन प्रारंभ म्हणजे असं नाही की तुमच्या ज्या गोष्टी गेलेल्या आहेत त्याच गोष्टी तुम्हाला परत मिळणार. See, again, then you are putting God in a box and saying, I want what I lost. मग असं म्हणायला लागेल की परत तुम्ही देवाला एका पेटीमध्ये टाकलं आणि तुम्ही देवाला टर्म्स डिक्टेट करताय आणि म्हणताय की जे माझं गेलेलं होतं तेच अजूनही मला हवंय. Then again, you're going by your feeling. मग असं म्हणायला लागेल की परत तुम्ही तुमच्या भावनेनंच जाताय, Again, you're going by your emotions. भावनेनंच चालताय And if you don't get it according to your emotions, once again, you're going to lose your joy. आणि तुमच्या भावनांनुरूप जर तुम्हाला आनंद मिळाला नाही तर तुमचा तर आनंद परत जाणार आहे. See, God can change something for you and give you new. देवा तुमच्यासाठी काहीतरी बदलून तुम्हाला नवीन देईल. It may not be the same as you lost before, कदाचित तुमचं जे अगोदर गेलेलं आहे त्याच्यासारखंच हे नवीन असेल असं काही सांगत नाही. but it can be as exciting or more exciting than what you lost. पण हे जे काही नवीन देबाप देत आहे ते जे तुमचं गेलेलं आहे त्याच्यापेक्षाही जास्त आनंदमय आणि मजेशीर असेल. Praise God. Hallelujah. He can give it back to you. देव तुम्हाला परत Your करेल new life might be more exciting than your prior life or आणि previous तुमचं life. नवीन जीवन तुमच्या अगोदरच्याही जीवनापेक्षा अजून आनंदी होईल. Job did not get back the same children that he lost in death. इयोबाला त्याची जी 10 मुलं अगोदर मेली होती तीच 10 मुलं परत नाही मिळाली, He got new children. नवीन मिळाली. That means new ways, new plans, new याचा अर्थ thinking, नवीन मार्ग, नवीन रीती, नवीन योजना, new start. नवीन सुरुवात. Because all over again he had to now take the child in his arm, tie the nappies, and along with his wife take care of all 10 children आणि now. मग परत आता त्याला त्या सर्व 10 मुलांना सांभाळायला लागत होतं. आपल्या बायकोला मदत करावी लागत होती. त्यांना वेळोवेळी खायला देणं, त्यांना पुसणं, धुणं, आंघोळी घालणं सगळं परत सुरू. Praise God. Hallelujah. Now Job could have lost his joy. आता इयोबातला आनंद जाऊ शकत होता Yes, God did bless me, but not according to what I की wanted. हो देवाने मला आशीर्वाद दिला पण मला हवा होता तसा नाही दिला. That's why we need to cover our emotions and our feelings under the will of God. म्हणून आपल्या ज्या भावना असतात ना आणि आपले जे विचार असतात ते देवाच्या आवरणाखाली घ्या, Because it was much better. कारण तेव्हा ते मग खूप चांगलं. Now, for Job, इयोबाला his second lot of children were much better. आता मग इयोबाला त्याला ही जी दुसरी 10 मुलं झाली
ती अजून चांगली वाटली. Because Bible says कारण बायबल म्हणतो God blessed him double. देवाने त्याला दुप्पट आशीर्वाद दिला. But where double? He had 10 children. He lost his 10 children. He got 10 children. दुप्पट कुठे दिला? तुम्ही म्हणाल त्याला 10च मुलं होती, त्याला परत 10च झाली. He didn't get 20 children, 20 तर नाही झाली, but 10 only. पण 10च. But it was a more exciting blessing. पण इतका आनंदमय असा तो आशीर्वाद होता. Praise God. Hallelujah. So you need to learn to rejoice with whatever God gives you. तर देवाने तुम्हाला जे काही दिलंय ना, त्यात तुम्ही आनंद करायला शिका. Sometimes somebody else may have robbed your joy. कधी कधी कोणीतरी दुसऱ्यानी तुमचा आनंद चोरला. So what? चोरला तर This चोरला. joy of the world is just temporary. हा जगातला आनंद आहेच तात्पुरता. Maybe your husband stole your joy. कदाचित तुमच्या नवऱ्याने असं काही केलं की ज्यामुळे तुमचा आनंद Maybe गेला. your wife stole that joy. बायकोनी काहीतरी असं केलं की तुमचा आनंद गेला. But this joy is just temporary. आपण हा जगातला आनंद तात्पुरता आहे. God can replace any joy of the world. देवबाब या जगातल्या कुठल्याही आनंदाची जागा घेऊ शकतो. Whatever joy you think was better, God can always up it. जो कुठला आनंद तुम्हाला चांगला वाटतो ना, त्याच्यापेक्षाही चांगला प्रभू का आनंद है मेरी ताकत. Praise God. हालेलुया. But you have a choice. पण निवड आहे. Amen. Amen. You have a choice the way you're going to respond to तुम्हाला a given निवडायला situation. लागेल की तुम्ही काय प्रतिसाद देणार आहात आलेल्या परिस्थितीला. And with God's help, आणि देवाच्या मदतीनं you don't need to let the troubles defeat you and rob you of your joy. तुम्ही त्रासांना स्वतःला पराजयी करू देऊ नका आणि स्वतःतला आनंद चोरू देऊ नका. Praise the Lord. Hallelujah. The first point we learned was what is joy. पहिला मुद्दा आपण शिकलो तो म्हणजे आनंद म्हणजे काय. Second, दुसरा the normal Christian life. साधारण ख्रिस्ती जीवन. Third तिसरा and last point, आणि शेवटचा the power of joy. आनंदातलं सामर्थ्य. Okay. Amen. Third point is the power of joy. The joy of the Lord is your strength. आनंदातलं सामर्थ्य प्रभूचा आनंद तुमची ताकद आहे. Praise God. I told you the meaning of joy. मी तुम्हाला आनंदाचा अर्थही सांगितला. Out of that 4 meanings of joy, this is the beginning, the spring of all joy. That is the joy of the Lord. त्या 4 आनंदाच्या अर्थातना हा पहिला अर्थ आहे, जो आनंदाचा झरा प्रभूचा आनंद आपल्यामध्ये फुटत आहे. And if you have this joy, all other joys will follow. आणि हा प्रभूचा आनंद तुमच्यामध्ये असेल तर बाकीचे सगळे आनंद तुमच्या मागे येतील. Praise God. Hallelujah. Every kind of joy will accompany. प्रत्येक प्रकारचा आनंद मग तुम्हाला साथ देईल. Now, आता the joy of the Lord is your strength. प्रभूचा आनंद तुमची ताकद आहे. Now, strength in Hebrew means rock हिब्रू मध्ये ताकद म्हणजे खडक or fortress किंवा दुर्ग, or refuge. आश्रयस्थान. Amen. Amen. It also means त्याचा अर्थ असाही होतो prevail. टिकणे. Amen. हालेलुया. The joy of the Lord will prevail. प्रभूचा आनंद टिकेल. Are you understanding? It कळतं का? will prevail over a situation. प्रभूचा आनंद परिस्थितीवर मात करून टिकेल. He will prevail. प्रभूचा आनंद टिकेल. If you want to prevail over your sorrow, your pain, or your circumstances, you need to have the joy of the Lord, because that will prevail over every circumstance in your life. तुम्हाला जर तुमच्या अडचणींवर, तुमच्या सगळ्या समस्यांवर, दुःखांवर मात करून तुम्हाला जर निभाव लागून घ्यायचा असेल तर तुम्हाला प्रभूच्या आनंदाला आपला खडक, आपला दुर्ग, आपला आश्रयस्थान करून घ्यावं लागेल. 1 Samuel 2:9 says, 1 शमूएल 2:9 He will keep the feet of his saints, and the wicked shall be silent in darkness, for by strength shall no man prevail. 1 शमूएल 2रा अध्याय आणि त्यातलं 9वं वचन वी विल रीड. तिथे असं लिहिलेलं आहे, तो आपल्या भक्तांचे पाय सांभाळील, परंतु दुष्ट अंधारात निशब्द केले जातील, कारण बळाने कोणी माणूस प्रबल होणार नाही. See, you shall not prevail by strength. Then how shall we prevail? We shall prevail with the joy of the Lord. प्रभूच्या आनंदाने तो त्याच्या भक्तांना सांभाळेल. See, David आपला was निभाव. always full of joy. दावीद नेहमी आनंदाने भरलेला होता. Always. नेहमी Always he used to sing. नेहमी दावीद गायचा. In all bitter times and sorrow times and tribulations, he used to sing. नेहमी दावीद गायचा. चांगल्या समयामध्ये, वाईट समयामध्ये, संकट आलेलं आहे, दुःख आलेलं आहे, नेहमी गायचा. That became his strength. आणि ती त्याची ताकद झाली. That's why Saul told David म्हणून शौल दावीदाला म्हटला in 1 Samuel 26 chapter verse 25, 1 शमूएल 26-25 मध्ये, Blessed be thou, my son David, thou shalt both do great things, and also you shall still prevail. 1 शमूएल 26-25 वचन,
तेव्हा शौल दाविदाला म्हणाला, Yes. माझ्या मुला दाविदा, तू आशीर्वादित हो, तू मोठी कार्य करशील व प्रबल होशील. हालेलुया. Praise God. You Amen. shall overcome. You shall prevail. तू विजयी होशील. हम होंगे कामयाब. हम होंगे कामयाब. हालेलुया. In the school they sing. शाळेमध्ये गातात, हम होंगे कामयाब, हम होंगे कामयाब, हम होंगे कामयाब एक दिन. ओ मन में है विश्वास, पूरा है विश्वास, हम होंगे कामयाब एक दिन. एक दिन नहीं, आज. आज दिन, जिस दिन आप प्रशंसा करेंगे उसी दिन आप कामयाब आज होंगे. का दिन. Amen. हालेलुया. And हम होंगे कामयाब क्यों? क्यों होंगे कामयाब? Because of Jesus. येशूमुळे. हालेलुया. So the joy of the Lord is your strength. प्रभूचा आनंद तुमची ताकद आहे. For David, दाविदासाठी God was the rock. देव खडक. Amen. Amen. God was the rock. देवच त्याचा खडक. That's why म्हणून he said in 2 Samuel 22 verse 33, 2 शमूएल 22:33 मध्ये तो म्हटला, God is my strength and power and he Hallelujah. maketh my way perfect. देव माझा बळकट किल्ला आहे आणि पूर्ण जनास तो आपल्या मार्गात वाट दाखवित नेतो. But for that you need to believe in God. पण त्याच्यासाठी तुम्ही देवावर विश्वास ठेवला पाहिजे बरं का. You know there is power in believing. विश्वास ठेवण्यात सामर्थ्य आहे. There is a release in believing. विश्वास ठेवण्यात सुटका आहे. There is a manifestation of God's power in believing. विश्वास ठेवण्यामध्ये देवाच्या सामर्थ्याचं प्रदर्शन The आहे. just shall live by faith. न्यायी विश्वासाने जगेल. If your healing has to come, it has to come in the lines of faith. तुमचं आरोग्य जर येणं आहे तर ते विश्वास ठेवल्यामुळेच येईल ब्रदर. That means म्हणजे believing is spiritual. विश्वास आध्यात्मिक आहे. Amen. विश्वास ठेवलं तरच सगळं मिळतं. If healing is spiritual, then believing also is spiritual. आरोग्य जर आत्मिक आहे ना तर विश्वास ठेवणं सुद्धा आत्मिकच It's आहे. not only receiving healing by spiritual means, but keeping that healing also is done by spiritual means. आणि फक्त आत्मिकरित्या विश्वास ठेवून आरोग्य घेणं महत्वाचं एवढंच नाही, तर ते आरोग्य घेणं महत्वाचं आणि ते आरोग्य मिळाल्यानंतर ते आरोग्य टिकवून ठेवणंही तेवढंच महत्वाचं You आहे. know, long back, तुम्हाला माहितीये खूप पूर्वी I had stone in the kidney. माझ्या किडनीत खडे झाले. And you know, I prayed, I bound the devil, I laughed, Me- I smiled, I did everything possible under the sun. खूप प्रार्थना And in the केली, word. खूप प्रार्थना केली, वचन क्लेम केलं, सगळं केलं. But no, that pain was not leaving me. पण माझं दुखायचं थांबेच ना. I told my people, rush me to the hospital. मग पास्टर मला म्हटले, जयश्री चर्चमधून बोलवून घे दोघा तिघांना आणि मला दवाखान्यात ने. And they said, there are stones now. आणि मला दवाखान्यात नेलं, तपासलं तर ते म्हटले किडनीत खडे आहेत. And then they said, now you have to drink more water. आणि मला ते म्हणाले की तुम्ही जरा जास्त पाणी प्या. So we can see how many are there, whatever. म्हणजे पाणी पिल्यानंतर सोनोग्राफीत आपल्याला दिसतील ते खडे. And then I drank water मी पाणी प्यालो, and I prayed again. मग प्रार्थना केली. I said, thank you, Jesus. येशू धन्यवाद, Even now I believe. आताही माझा विश्वास आहे. And all the stones fell. सगळे खडे पडून गेले. And then the doctor said, why you came now? You go home. आणि मग डॉक्टर म्हटले की अरे तुम्ही आलाच कशाला, तुम्ही जा. But after that, पण त्यानंतर suddenly it used to surface. अचानक कधी कधी ना ते येत आहे असं वाटायचं. And suddenly that pain used to start now. अचानक Almost. कधी कधी त्या वेदना आता आल्या And असं I वाटत. said, you devil, आणि मी म्हणायचो सैताना, you have already been cast out. तुला मी काढलेलं आहे You एकदा, cannot come back. तू परत येऊ शकत नाही. Don't. नको, In Jesus' name, don't. येशूच्या नावामध्ये नको. And then it goes away. आणि ते जातं. Praise. हालेलुया. Till date I do like that. आजपर्यंत मी असंच करतो. See? पाणी पितो पण असंच करतो. See, if you have driven that devil or whatever, that sickness, if you have claimed the healing in the spiritual way, you have to keep that healing also in the spiritual way. तुम्ही जर सैतानाला बांधून आत्मिकरित्या त्या आजारातनं आरोग्य स्वीकारलेलं आहे ना, तर तुम्ही ते स्वीकारलेलं तसंच ठेवा. See, what people do is, लोक काय करतात, they receive the healing the spiritual way आत्मिकरित्या आरोग्य स्वीकारतात and they keep their healing the physical way. आणि शारीरिकरित्या ते आरोग्य मेंटेन करायला जातात. तसा निभाव नाही लागणार ना. आत्मिकरित्या आरोग्य स्वीकारलंय ना, मग मेंटेनिंग बी आत्मिकरित्याही करा. See, I'm not saying you don't need to have the doctors or whatever. मी असं नाही म्हणत आहे की आपण आता डॉक्टरांकडे जायचं नाही आणि आपल्याला डॉक्टर नको. I'm telling you where your trust is, मी तुम्हाला हे शिकवतोय की तुमचा विश्वास कुठे आहे, where your faith is. तुमचा विश्वास कुठे असायला हवाय. Praise the Lord. Amen. See, David said दावीद बोलला
In Psalm 27 verse 1, स्तोत्र 27:1. the Lord is my light and my salvation, whom shall I fear? The Lord is the strength of my life, of whom I shall be afraid. हालेलुया. स्तोत्र 27 आणि त्यातलं पहिलं वचन, यहोवा माझा प्रकाश व माझे तारण आहे, मी कुणाला भिऊ? यहोवा माझ्या जीवनाचे बळ आहे, मी कुणाचे भय धरू? Now listen, here is a little bit of some way you don't get things right here. इथे ना थोडस आपल्याला योग्यतेनं कळत नाही हे वाचले. See, there are two parts here. दोन भाग आहेत. It cannot be that in both the places he speaks of a person. असं नाही होऊ शकत की दोन्ही ठिकाणी तो एका व्यक्तीविषयी He बोलतोय. cannot say, the Lord is my light and my salvation, whom shall I fear? Again, the Lord is the strength of man, of whom shall I be afraid? He cannot use both the places about people. दोन्ही ठिकाणी तो लोकांविषयी बोलू नाही शकत. See, I believe the first speaks about the person, पहिलं तो व्यक्तीविषयी बोलत असेल, people. लोकांविषयी बोलत and the असेल. second part speaks about things. हे वचन, या वचनात लिहिलेले दोन्ही भाग प्रभूपासूनच सुरू होतात. Yes. पण मला असं वाटतं की जो पहिला भाग लिहिला, यहोवा माझा प्रकाश माझे तारण, मी कुणाला भिऊ? Kumnala view. कुणाला भिऊ म्हणजे तो लोकांविषयी बोलत असेल. And second, आणि यहोवा माझ्या जीवनाचे बळ, मी कुणाचे भय धरू? Kunatse bhai. How can Hey. it be for both the people only? हे तो परिस्थितीविषयी कदाचित बोलत असेल. Kadachit, and I know it is sure because that Hebrew word there can also mean what? आणि नक्कीच मला याची खात्री आहे, कारण की हिब्रू शब्द इथे जो आहे ना, तो मी कशाचे भय धरू? Ha. कशाचे भय धरू आहे. Then it has meaning. कशाचे भय So धरू it should read, असं वाचलं गेलं the पाहिजे. Lord is my light and my salvation, of whom shall I fear? That is people. यहोवा माझा प्रकाश व माझे तारण आहे, मी कुणाला भिऊ? And the Lord is the strength of my life, of what shall I be afraid? आणि मग तुम्ही थोडी करेक्शन करा, मी म्हणते तसं लिहा मराठीमध्ये. यहोवा माझ्या जीवनाचे बळ आहे, मी कुणाचे मी कशाचे भय धरू? See, हालेलुया. I told you the Hebrew words, they have plenty of meanings. मी तुम्हाला सांगितलं ना, हिब्रू मध्ये एका शब्दाला अनेक अर्थ असतात, जिथं मराठीत आणि इंग्लिश मध्ये गडबड होते. You need to put it in the right place by the Spirit of God. योग्य ठिकाणी पवित्र आत्म्याद्वारे आपण मग तो अर्थ So घालायचा. sometimes the translators, they just put as it is. कधी कधी अनुवाद करणाऱ्यांनी तसंच्या तसंच लिहिलं. So when I was reading this, Lord put in my heart मी वाचत असताना प्रभूनी माझ्या हृदयात घातलं that He is going to save you from people. He is going to save you from circumstance if you take the Lord as your Savior. तू जर प्रभूला आपला तारणारा म्हणून स्वीकारलंस, तर तो तुला लोकांपासूनही सुरक्षित ठेवील आणि परिस्थितीपासूनही सुरक्षित ठेवील. Praise God. Hallelujah. If you joy in the Lord, तुम्ही जर प्रभूत आनंद केला, He will take care of your circumstances as तो well. तुमची परिस्थिती सांभाळेल. That is the release of power when you believe. जेव्हा तुम्ही विश्वास ठेवता, सामर्थ्य मोकळं होतं. No circumstance, कुठलीही परिस्थिती, no power, कुठलंही सामर्थ्य, no sickness, कुठलाही आजार, no attack should come near your dwelling. कुठलेही हल्ले, कुठलीही पीडा, कुठलीही मरी तुझ्या डेऱ्याजवळ येणार नाही. Even if they come, they should not last for long. आणि जरी आले तरी ते जास्त काळ टिकणार नाहीत, टिकता कामा नये. Don't allow it. तुम्ही परवानगी देऊ नका. Don't play with it. त्याच्याशी खेळत बसू नका. Don't meditate on it. त्याच्यावरती लक्ष लावून बसू नका. Amen. आमेन. See? आता असं झालं, आता असंच राहणार का, आता कसं होणार? अरे काय नाही होणार, प्रभू आपल्या बरोबर आहे. See, we may all weep like Nehemiah, आपण जर नेहमायासारखे रडलो and we may all weep like Nehemiah's people. आणि नेहमाया व नेहमायाच्या लोकसमुदायासारखे आपण रडलो, But the Lord told Nehemiah, पण प्रभू नेहमायाला म्हटला, you don't cry, let not the people also cry. तू रडू नको आणि लोकांना सुद्धा रडू नको. Don't prolong your crying. असं रडणं चालू नको ठेवू, That's what he's saying. असं तो म्हणत आहे. What he's saying, काय म्हणतोय? do not sorrow now. आता नको दुःख करू, Go your way. जा मार्गी लाग, Eat, खा, drink, पी, send portions to those who have nothing. आणि ज्यांच्याकडे नाही त्यांनाही खायला घाल. I'm not saying you should giggle loudly, laugh loudly only. मी असं नाही म्हणत आहे मग आता तुम्ही जोरजोरामध्ये खिळायचं. See, you can also be joyful inside. आतूनही तुम्ही आनंदी राहू शकता. There are times you have to express it out also. कधी कधी तो आनंद बाहेरही दाखवायला हवा. Otherwise, if you have something inside, it should come outside कारण also. जर आतमध्ये काही आहे तर ते कधी ना कधी बाहेर दिसायला पाहिजे. सिस्टर,
Some people think that it looks more spiritual not laughing. काही लोकांना असं वाटतं, ख्रिस्ती विश्वासू लोकांना Again, I'm की coming to many things now. मी आता बऱ्याच गोष्टींमध्ये जातोय बरं का. काही लोकांना वाटलं असेल, नको. पण हसणं, काही लोकांना असं वाटतं आपण बिलीवर आहोत ना, मग जास्त हसायचं नाही म्हणजे थोडं स्पिरिच्युअल वाटतं. Yes. असं नाही, आम्ही People तर think that if they wear white clothes, that means they are spiritual. लोकांना असं If they वाटतं. are only, straight face, that means that is spiritual. पांढरं घातलं म्हणजे मी आत्मिक झालो, तोंड सरळच ठेवायची, कधी हसायचं नाही No. म्हणजे मी स्पिरिच्युअल झालो, असं नाहीये. God said, Nehemiah, देवबाप म्हटला, नेमाया I know मला माहिती आहे what is happening. काय होत आहे. Do not mourn nor weep. तू शोक करू नको, रडू नको. Do not mourn nor weep. आता शोक करू नको, रडू नको, Because कारण this is my holy day, God says. हा माझा पवित्र दिवस आहे. देव म्हणतो This is my holiday. हा माझा हॉलिडे, होलिडे. माझा हॉलिडेला तुम्ही रडता. माझ्या हॉलिडेला तुम्ही असं रडता कशाला? Amen. Amen. Don't cry. रडू नका, Do not sorrow, for the joy of the Lord is your strength. कारण प्रभूचा आनंद तुमची ताकद आहे. But still they were crying. तरी ते रडत होते, Because 11th verse says the Levites quietened all the people. कारण की 11व्या वचनात लिहिलेलं आहे की लेवी तर सर्व लोकांना शांत करू लागले. Be still. आणि लेवी म्हटले, अरे शांत रहा. See, first Nehemiah said they didn't listen. पहिलं नेहमाया त्यांना म्हटला शांत राहा, उगे राहा, त्यांनी ऐकलं नाही. बाबा आज देवाचा आज काय अरे आज का दिन यहोवाने बनाया है. हॉलिडे मीन्स आजचा दिवस पवित्र दिवस आहे, रडू नका. रडू नका. लोक म्हटले अरे देवाचा पवित्र दिवस असेल, आम्हाला त्रास आहे ना. Then Levite said, मग सगळे लेवी म्हणाले, बस शांत बसा अरे बाबा. शांत राहा, ओ मेरे प्राण शांत हो तू. Be still. शांत रहा. Verse 11, for the day is holy. Again he said, दिवस परत लिहिलंय, दिवस पवित्र आहे, do not be grieved. खिन्न होऊ नका. And all the people went their way to eat and drink. आणि मग सगळे लोक खायला प्यायला आणि वाटे पाठवायला हर्ष करायला गेले. Praise God. Hallelujah. And things changed. आणि मग गोष्टी बदलल्या. Surely things changed. नक्कीच गोष्टी बदलल्या. How many are understanding people? किती लोकांना कळतं मी काय This is बोलतो. a holy day, हा पवित्र दिवस आहे, a Sabbath day. शब्बात आहे. And how can you cry? आणि कसं तुम्ही रडता आजच्या दिवशी? Because कारण I told you last week, we are in the mother of all मी Sabbaths. तुम्हाला सांगितलं ना गेल्या वेळेला, आपण सर्व शब्बातांच्या आईत आहोत. The mother of all Sabbaths is the resurrection day of our Lord Jesus सर्व Christ. शब्बाताची आई म्हणजे आपल्या येशूचा पुनरुत्थानाचा दिवस. Jesus rose on Sunday. येशू रविवारी पुनरुत्थित झाला ना, And that is the mother of all आणि Sabbaths. सर्व शब्बाताची ही आई आहे ना. This is the day that the Lord has made. आज का दिन यहोवा ने बनाया Let us है, rejoice and be glad in हम it. उसमें आनंदित हो, आनंदित हो, प्रभु को महिमा मिले. हालेलुया. You need to believe it. असा विश्वास ठेवायचा. Amen. Amen. And as you rejoice, आणि जसं तुम्ही हे गात आनंद कराल, you shall receive salvation. तारण मिळेल, You shall receive blessing. आशीर्वाद You shall मिळतील, receive deliverance. सुटका मिळेल, Things will change. गोष्टी बदलतील. Praise God. हालेलुया. Psalm Amen. 28 verse 8. स्तोत्र 28:8. The Lord is their strength and he is the saving strength of his anointed. स्तोत्र 28 आणि त्यातलं 8वं वचन. यहोवा त्यांचे बल आहे, तो आपल्या अभिषिक्ताला तारणाचा गड आहे. Praise the Lord. Hallelujah. If the Lord is your strength जर यहोवा परमेश्वर तुमचं बल आहे, or the joy of the Lord is your strength, त्या प्रभूचा आनंद जर तुमची ताकद आहे, then you need to rejoice for the release of such blessings in your life. तर तुम्ही आनंद केला पाहिजे अशा आशीर्वादांच्या मिळवणीसाठी, स्वीकारणीसाठी आपल्या जीवनामध्ये. Instead of speaking to others, we need to speak to ourselves. दुसऱ्यांशी बोलायच्या ऐवजी स्वतःशी बोला. If God is my joy, जर देव माझा आनंद आहे, why am I mourning? मी कशाला शोक करत आहे? Why are you cast down, O my soul? हे माझ्या जीवा तू का उदास आहे? Why are you cast down? हे माझ्या जीवा तू का खिन्न आहेस? That's what David said तेच दावीद बोलला. in Psalm 43 verse 2. स्तोत्र 42:2. For thou art the God of my strength. Why dost thou cast me off? Why go I mourning because of the oppression of the enemy? हालेलुया. Why am I स्तोत्र mourning? 43:2 बर का. कारण तू माझ्या सामर्थ्याचा देव आहेस, मला का टाकून दिले आहे? वैऱ्याच्या जुलमामुळे मी का शोक करत फिरतोय? See, why am I mourning every day? मी का रोज असा शोक करत फिरतो? If the joy of the Lord is my strength, I should not mourn. जर प्रभूचा आनंद माझी ताकद आहे,
तर मी असा शोक करायला नकोय. But what happens with us? पण काय होतं आपलं? We have been living in such a natural life आपण इतकं नैसर्गिक जीवन जगतो that any changes that come in our way, if it is good for our feelings and emotions, we joy. तर आपल्या मार्गात कधी काही चांगले बदल झाले की ज्यातनं आपल्याला बरं वाटतंय, तर मग आपल्या भावना खुश होतात आणि आपण आनंदी होतो. See, that is a situational joy. तो परिस्थितीनुरूप आलेला आनंद असतो. But our joy is God. पण आपलं तसं नकोय. आपला आनंद देव आहे. Our joy is God. आपला आनंद देव आहे. Our joy is Jesus Christ. आपला आनंद येशू ख्रिस्त आहे. We rejoice greatly in God. आपण येशूत, आपण देवात मोठा आनंद करतो. Amen. Hallelujah. And all your emotions and feelings will follow if you rejoice in God. आणि तुम्ही जर देवात आनंद केला तर तुमच्या सगळ्या भावना, सगळे विचार हळूहळू त्या आनंदात समाविष्ट होतील. But if you forget God, पण तुम्ही जर देवालाच विसरला you shall be more disappointed. तर मग तुम्ही अजून नाराज व्हाल, More disappointed. अजून उदास व्हाल. Praise God. हालेलुया. आमेन. You'll be more disappointed. मग अजून नाराज वाटेल. But if you are rejoicing in the Lord, पण तुम्ही जर प्रभूत आनंद केला, all things will fall in place. सर्व ठीकठाक होईल. That's why Isaiah was telling the people, म्हणून यशया लोकांना सांगत होता, everything will be desolate सगळं ओसाड पडेल, because कारण you have forgotten the God of your salvation, तुम्ही तुमच्या तारणाच्या देवाला विसरला and you have not been mindful of the rock. आणि तुम्ही तुमच्या तारणाच्या खडकाचं स्मरण केलं नाही. You are not thinking upon the rock of salvation. तुम्ही तारणाच्या खडकाचं स्मरण करत नाही. That's why, म्हणून though you shall see, you read Isaiah 17, 10 and उघडा 11. यशया 17, 10 आणि 11 उघडा, Let us read that. वाचूच या. यशया 17, 10, 11. See, he's saying everything will be desolate because thou hast forgotten the God of thy salvation and hast not been mindful of the rock of thy strength. And therefore shalt thou plant pleasant plants and shalt set it with strange slips. In the day shalt thou make thy plants to grow, and in the morning shalt thou make thy seed to flourish. But the harvest shall be a heap in the day of grief and of desperate sorrow. See? 10 आणि 11 यशया 17. कारण तू आपल्या तारणाच्या देवाला विसरलास आणि आपल्या सामर्थ्याच्या खडकाला तू आठवले नाहीस. यामुळे तू रम्य रोपे लावली व अन्य देवाची कलमे ठेवली. त्या दिवशी तू आपले रोप उगवलेले आणि पहाटेस आपले बीज रुजवले, तरी दुर्दशेच्या व भारी शोकाच्या दिवशी कापणी नाहीशी होईल. See? You can never harvest in sorrow. कळलं का? आपण जर शोकच करत राहिलो, दुःखच करत राहिलो, तर आपण कापणी कधीच करू नाही शकणार. God has always been a source of strength to the poor. देवबाप नेहमी गरिबांसाठी शक्तीचा उगम राहिलेला. He has always been the strength of the needy in the time of distress. देवबाप नेहमी गरजवंतूंसाठी ते नाराज असताना त्यांच्या शक्तीचा, आनंदाचा उगम झालाय. He has always been a refuge from the storm for us. सर्व वादांमधून तोच आपलं आश्रयस्थान नेहमी झालाय. And only such people who are rejoicing in all such circumstances, they have released the joy of the Lord in their situation. आणि जी लोक आपल्या कुठल्याही सर्व परिस्थितीमध्ये देवाचा आनंद करत राहतात, तीच लोक हा आनंद आपल्यातनं मोकळा करतात. So the secret of everything is rejoicing. म्हणून नेहमी लक्षात ठेवा, सर्व गोष्टींमागचं रहस्य एकच आहे. जर तुम्हाला टेन्शन फ्री राहायचं असेल, तुम्हाला दडपण नकोय, टेन्शन नकोय, शोक नकोय, उदासीनता नकोय, या सगळ्या मागचं रहस्य एकच आहे. नेहमी प्रभूमध्ये आनंदी रहा. Sing songs. हमेशा आनंद है, Sing songs. यीशु देता है. Amen. Hallelujah. Sometimes you cannot hear the word for more than 2 hours. You cannot read the Bible for more than a certain time, but you can always sing. तुम्हाला कदाचित 2 तासाहून जास्त संदेश ऐकायला बसायला जमणार नाही, किंवा एक साथ सलग तुम्हाला बायबल जास्त वेळ वाचायला जमणार नाही. ठीक आहे, ते सगळं तुम्ही थोड्या थोड्या वेळ करा, पण सारखं प्रभूची गीत गात राहा. Amen. Amen. Rejoice in the Lord always. प्रभूमध्ये नेहमी आनंद करा. There are many reasons why people don't have joy. अनेक कारणं असतात ज्या कारणांमुळे लोक आनंदी राहत नाहीत. See, you can be selfish and lose your joy. तुम्ही स्वार्थी असाल म्हणून तुमचा आनंद कदाचित जाईल. If you don't have contentment, you will lose your joy. तुम्ही समाधानी नाहीये म्हणून तुम्ही कदाचित आनंदी नसाल. Some people are not happy because they are not content. काही लोक समाधानी नसतात, किती मिळालं, केवढंही मिळालं तरी समाधानी नाही. See, that's why they will never have joy. समाधानच नाही म्हणून आनंद नाही. Ahab had a palace, but he had no joy, आहाब no राजाकडे peace. आहाब राजाकडे महाल होता,
तरी आनंद He नाही, could not rejoice in his palace. शांती नाही. त्या महालामध्ये त्याला शांती आणि आनंद नाही. Why? का? Because he wanted a small garden next to his palace of Naboth. कारण त्याला नाबोताचा मळा हवा होता, See, that's why he had no joy. म्हणून त्याला आनंद नाही. That is situational joy. हा परिस्थितीनुरूप येणारा आनंद. I want that small field. मला ते छोटस शेत पाहिजे. If I get that peace, I will be joyful. मला ती जमीन मिळाली ना, मी आनंदी होईल. If God had given him that peace, he will say, I am still not happy because I want the left side peace. देवाने ती जमीन दिली, तो तुकडा दिला, तरी मग तो आनंदी नाही राहणार. मग तो म्हणणार मला ती जमीन पाहिजे. See, so contentment is also an element wherein you can have joy. म्हणजे तृप्तता, एक जे समाधानी जीव असतो ना, तो आपण जर नाही बाळगला ना, तरी आनंद जातो. I have seen people मी पाहिलंय लोकांना buy a house, घर घेतात, एक रूम किचन. एक रूम किचन. देवाने किती दिलं, किती सुंदर. जोरात मी Hallelujah. गाणं Amen. लावलं बघा, जीसस. And suddenly one lady comes home. अचानक एक कोणतरी बहीण घरी येते. मी 2 बेडरूमचं फ्लॅट घेतलं सिस्टर. असं आहे का? अच्छा. मग ती गेल्यानंतर आवाज एकदम कमी. हालेलुया. काय नवरा म्हणतो काय झालं, आज उत्साहाचा दिवस आहे, का बरं आज आपल्याला असं? 1 बेडरूम मिळाल. आज क्यों ऐसा है? मूड ऑफ? नाही असं काही नाही, पण आपल्याला 2 असलं तर चांगलं असतं. So there is a thing like contentment also. पण एक समाधान असायला पाहिजे. Now that foolish fellow Naboth, तो मूर्ख नाबोत, his joy was not in the Lord, his joy was in that field. नाबोताचा आनंद देवात नव्हता, त्याच्या शेतात होता. हा, नाही मी देणारच नाही. नाबोत आबाला म्हणतो मी नाही देणार. मी दिलं तर माझा आनंद जाणार, हा म्हणजे कारण की कसं माझा झालं? आनंद त्याच्यामध्ये. नाबोत म्हणतो मी शेत देणार नाही, त्या शेतात माझा आनंद आहे. आहाब म्हणतो मला ते शेत पाहिजेच, कारण माझाही त्याच्यातच आनंद. ह्याला पण जॉय नाही, ह्याला पण जॉय नाही. म्हणजे And Naboth is saying that is my forefathers. नाबोत म्हणतो नाही नाही, आमची वडोलो पारशी जमीन आहे, अशी दिन कमी. अरे I have no वडोलो joy. पार- See, मला आनंद. his joy was in that thing. त्याचा आनंद त्या जमिनीत गाडलाय. And so he said, on my death, I will give this land. तर नाबोत म्हणतो माझ्या मेल्यानंतर घेशील तू हे. आणि बरोबर झालं, तो मेल्यानंतर त्याच झाला. But he was not rejoiced. पण आनंद नाही केला नाबोताने What कधी. I say is, मी काय म्हणतो, it depends on our contentment also. आपण समाधानी जीव जर We बाळगला, need to learn to be content with all things that समाधानी God राहायला gave शिका. to us. देवाने आपल्याला जे काही दिलेलं आहे ना, इतकं तर दिलं असेल का नाही, त्याच्यात आनंदी राहा ना. Yes. हो का नाही? Be happy with what God has given. देवाने आपल्याला जे दिलंय ना, खुश रह. Let God be a portion. देव आपला वाटा असू दे ना. Let God be a portion. देव आपली ताकद, देव आपला वाटा असू दे. And if God is your portion, you'll be happy in whatever He gives you. आणि देव जो तुमचा वाटा असेल, तर देव तुम्हाला जे काही देईल त्यात तुम्ही आनंदी I राहा. tell the Lord, Lord, don't give me anything excess also, anything which my flesh likes or my feelings like or my emotions like. Don't go for it. But whatever is right for me, give me that I may learn to rejoice always in मी you. प्रभूला नेहमी म्हणतो, प्रभू देव बाप्पा माझ्यासाठी जे योग्य आहे तेच तुम्हाला दे, तेवढंच तुम्हाला दे. जास्तीचं मला देऊ पण नको, मला जास्त शेफारू नको, मला जास्तीची लाडी गोडी नको लावू दे बाप्पा. Amen. माझ्यासाठी योग्य Don't go ते आहे. according to my feelings, Lord. मला काय काय वाटतंय, पण माझ्या वाटण्यानुरूप तू नको जाऊ. Because my feeling says I want the whole world कारण माझं on my वाटणं मला name. म्हणतं की मला अख्खी दुनिया पाहिजे माझ्या नावावर. India should be Peter. भारत झालं पाहिजे पीटर. So, होईल का? but Lord, what is right for me, you give me. पण प्रभू माझ्या वाटण्यानुरूप नको, तुला जे माझ्यासाठी योग्य वाटतं ना ते तू दे. And if I'm not getting it, I know that you have not given it because you know that if I आणि- get all that, I will not be joyful. मला जर ते मिळत नाहीये तर मला समजतंय की तुला असं वाटतंय ते मिळाल्यानंतर तरी मी आनंदी राहणार नाहीये, म्हणून तू मला देत नाहीये. Praise God. हालेलुया. Amen. Amen. It is not situational joy. Our Paris- joy is of the Lord. आपला आनंद प्रभूपासून आहे, परिस्थितीपासून नाही. Amen. चांगलं घातलं चांगलं वाटलं, चांगलं खाल्लं चांगलं वाटलं. अरे कधी चांगलं नाही मिळालं तर मग चांगलं वाटलं पाहिजे का That's why नाही? you should be habituated to सवय. rejoice in what God has given you as your portion. सवय लावून घ्या, सवय. कळलं का? स्वतःला सवय लावून घ्या की मला देवाने जे दिलंय त्यात मी आनंदी राहणार. That doesn't mean you don't desire for anything. याचा अर्थ मी असं शिकवत नाहीये की तुम्ही मोठ्याची अपेक्षा बाळगू नका. Desire it, अपेक्षा बाळगा, but don't covet it. इच्छा बाळगा, पण त्याचा लोभीपणात रूपांतर होता कामा नये. बघा मी डिझायर केलं नाही मिळालं ना, मी त्याचं गळा कापणार, पण ते घेणार जातात. एवढी See, प्रबळ that kind of इच्छा. thing, you know. एवढी प्रबळ इच्छा नको ब्रदर.
समोर त्याचा Amen. जीव जाईल. In the beginning, people say, give now, give now, give सुरुवातीला now. लोक म्हणतात दे ना दे If I don't get it also, okay, but give now. दे ना दे ना. And if somebody doesn't get, atta dena nahi dina na, that is covetousness. त्याला लोभीपणा So म्हणतात. we say, okay, Lord, you have not given. Praise God, I'm आपण happy. म्हणायचं ठीक आहे, मी देना देना केलं तरी नाही मिळालं. दे बाप्पा तू नाही दिलं, तुला माहिती Maybe असेल का tomorrow नाही. you will give. उद्या देशील Or maybe even now you will not give only. किंवा देणार पण नाही. Or even after my death, don't give only. Forget it. मेल्यानंतर Because I'll be सुद्धा happy नाहीच there. मिळणार कदाचित. ठीक आहे, मी आनंदी राहील. Praise God. Hallelujah. That's what Habakkuk said in 3:17 and 18. हबक्कुक 3:17-18 मध्ये What did he हबक्कुक say? म्हटला. काय म्हटला? Though the fig tree does not bud and there are no grapes on the vines, though the olive crop fails and the fields produce no food, though there are no sheep in the pen and no cattle in the stalls, yet I will rejoice in the Lord. I will be joyful in God my Savior. हालेलुया. हबक्कुक 3:17 आणि 18. तर जरी अंजिराचे झाड फुलले नाही आणि द्राक्षवेलीत काही उपज नसला, जैतुनाचे फळ थकले असले आणि शेतांनी काही अन्न दिले नाही, कळप वाड्यातून नाहीसे झाले आणि गोठ्यात गुरं उरली नाही, तरी मी यहोवाच्या ठायी हर्ष करीन, मी माझ्या तारणाच्या देवाठायी उल्हास करीन. Praise God. अंडरलाईन Yes. अंडरलाईन. And look at the kind of life Paul went through. आणि पॉल कुठल्या पद्धतीच्या जीवनातनं गेला बघा. See, he was not forced into it. तो काय बळजबरीनं त्यात गेला नाही. He went through it all on his own. स्वतःच्या इच्छेनं स्वेच्छेनं तो त्यातून गेला. Because he loved the Lord. कारण त्याने प्रभूवर प्रीती केली. He chose to enter such a life. त्यांनी ठरवलं की मी अशा पद्धतीच्या जीवनातच जाणार. Many are very sorrowful as though God pushed them into certain things. बरेच लोक खूप दुःखी राहतात की जणू काही देवाने बळजबरीनं त्यांना ढकललंय त्या Some परिस्थितीत. of the leadership, they are so sad people, and you feel as though God just boxed their ears and pushed them in the ministry, and that's why they are with a long face. काही लीडर सुद्धा फार उदास असतात, फार दुःखी असतात. मग असं वाटायला लागतं की जणू देवबापाने त्यांचा कान पिरगळून त्यांना मिनिस्ट्रीत टाकलंय. काय करायचं, देवाने टाकलं म्हणून असं आहे ना. तर Hallelujah. मी हसत होतो. See, Paul chose that kind of life. असं नाही, पॉलने स्वतःहून पत्करलं त्या पद्धतीचं जीवन. And see, I entered in this life. Yes, it was God's calling, but finally it has to be my answer to his calling. हो, देवाने मला पाचारलं, पण देवाने जे मला पाचारलं त्याला मी पण उत्तर दिलंय ना. See, मी निर्णय घेतला I could have said no. की दे बाप्पा आय एम कमिंग. जर मी नाही म्हटलो असतो तर Okay, you would have said, ते म्हटलं असतं ठीक आहे, okay. तू नाही तो दुसरा और कोई. But say, I said, yes, I'm coming. पण मी प्रभूला काय म्हटलो, प्रभू देव बाप्पा मी तुझं पाचारण स्वीकारतो. And if you have done it on your own, तुम्ही जर स्वेच्छेनं ते स्वीकारलंय, you need to face things also with joy. आनंदाने गोष्टींना तोंड द्यायला शिका. Praise God. हालेलुया हालेलुया. Some people say, काही लोक म्हणतात काय करायचं, माझा नवरा तर पास्टरच आहे ना, काय त्याला काय. अरे मग लग्ना वेळे विचार नाही केला. काय करायचं, आमचे हे पास्टर आहेत ना, मग आम्हाला असं राहून चालत नाही. अहो चालत नाही म्हणजे काय, लग्न See. करताना कुठे होता. Praise God. Everything should be taken into असं account. नाही, असं मनमुटाव करून कि अभी क्या करने का, अभी ऐसा रहना See, I पड़ता, have become a pastor. I am enjoying it. ऐसा रहना पड़ता, करना पड़ता करके कुछ मत करो. I am आनंद से- enjoying this life. खुशी से करो. मी या आनंदात, मी या जीवनाचा पुरेपूर आनंद Nobody घेते. makes me to get up early in the morning कोणी and मला sit before सकाळी the असं Lord. गदा गदा उठवत नाही की उठ रे, प्रार्थना कर रे. No. My wife never does that. She has never done it. Why मी did you pray? कधीही पास्टरांना सकाळी उठवलेलं नाही की हो काय 7 वाजले उठा, 5 वाजले काय उठा. झोपतात चांगलं, किती काय वेळ? टीव्ही बघतात काय. She never said it. Never in 22 years. कधी 22 वर्षात मी असं केलेलं नाही त्यांना. Yes, she never said it. कधीच नाही. अरे काय आता फक्त नाश्ताच करतात, कधी बायबल कधी वाच. It's joy for me. आनंद आहे माझ्यासाठी हा. The trouble that comes also, we are ready to face it, the strength of the जो काही Lord. त्रास येतो तो पण आम्ही तोंड द्यायला आनंदामध्ये प्रभूच्या शक्तीत तयार आहोत. God gave you salvation, but it was your choice. अरे देवाने तुम्हाला तारण दिलं पण निवड तुमची आहे ना. Amen. निवड तुमची आहे ना. Look at Paul. पॉल बघा, He loved the Lord. He loved to do something for God. पॉलनं देवावर प्रेम केलं. त्याला देवासाठी काही ना काही करायला He आवडायचं. had the marks of Christ on him. ख्रिस्ताचे वण त्याच्या अंगावर होते. Yet he could last till the very end तरी शेवटपर्यंत पॉल टिकला. without holding any grudges against anybody. कुणाविरुद्ध काही त्याने मनात ठेवलं नाही. No. नाही. He was ready to forgive people. सगळ्यांना क्षमा करायला तयार. He perfected his work. त्याचं काम त्यांनी परिपूर्ण How could केलं. he do it? कसं जमलं त्याला? Because of the joy of the Lord that became his strength. प्रभूचा आनंद त्याची शक्ती बनला, त्यातून त्याला हे जमलं. That's how he could end अशा so रीतीनंच beautifully.
त्याची समाप्ती इतकी छान झाली. That's how he could last till the end. असंच तो पॉल शेवटपर्यंत टिकला. He only writes, rejoice in the Lord always. Again, I tell you, आणि rejoice. पॉलच लिहितो, प्रभूमध्ये आनंद करा. पुन्हा सांगतो, प्रभूमध्ये आनंद करा. See, we enter into God's work because we love Him, आम्ही प्रभूवर प्रीती करतो म्हणून आम्ही देवाच्या कार्यामध्ये प्रवेश करतो. because of loving God. प्रेमळ देवामुळे That's where we are serving you. तिथे म्हणून तर आम्ही तुमची सेवा करतो. God so loved the world that He gave. देवाने जगावर इतकी प्रीती केली की त्यानं दिलं. Jesus came, येशू आला. but the only force and strength that will sustain us is the life of joy. पण या सगळ्यामध्ये ना काय आपल्याला टिकवून ठेवेल, कुठल्या गोष्टींना आपला निभाव या जीवनात लागेल, तर ती गोष्ट एकच आहे, प्रभूचा आनंद आपल्याला पार नेईल. Amen. Amen. If you lose your joy, you lose your strength. आनंदच जर गेला तर समजायचं शक्ती गेली. If you lose your joy, you will lose your health. आनंद गेला तर मग एक एक आजार सुरू होतात. Amen. Amen. You will lose your health also. मग तब्येत बिघडते. Because कारण we don't understand the power that is there in rejoicing. आपल्याला कळत नाही आनंदामध्ये किती सामर्थ्य आहे. Before Adam and Eve lost their health and sickness, the first thing they lost was joy. आदाम आणि हव्वेचं सगळं इतर जायच्या अगोदर त्यांच्यातला आनंद पहिला गेला. Yes, sorrow flooded their heart. दुःख हृदयाला लागलं. Because we lose our joy, we will lose our wealth. आणि मग आनंद जर आपल्यातला गेला तर आपली संपत्ती सुद्धा जाईल. One day we will learn on how we can gain success in this life if we have joy. एके दिवशी मी तुम्हाला शिकवीन, जर आपल्याकडे आनंद असेल तर आपल्याला जीवनात यश मिळवता येतं. ते कसं हे परत कधीतरी See, शिकवीन. if Satan cannot steal your joy, he cannot steal your life. सैतान तुमचा आनंद चोरू शकत नसेल ना, तर त्याला तुमचा जीवन, तुमचा जीव चोरता येणार If नाही. he cannot steal your joy, he cannot steal your goods also. सैतानाला तुमचा आनंद चोरता येत नाहीये म्हणजे तो तुमच्या वस्तू, तुमची समृद्धी पण चोरणार नाही. If he cannot steal your joy, he cannot steal your health. सैतानाला तुमचा आनंद चोरता येत नाहीये तर तो तुमची तब्येत सुद्धा चोरणार नाही. Because the joy of the Lord becomes strength and power. प्रभूचा आनंदच सगळ्याचा उगम आहे, सगळ्याचा झरा आहे, शक्ती आहे, ताकद आहे. आनंद तो चोरू शकला तर समजायचं वन बाय वन तब्येत पण बिघडणार, पैसे पण जाणार, सगळं जाणार. It is important for us that we need to learn how to preserve joy. म्हणून आपल्यासाठी हे महत्वाचं आहे की हा प्रभूतला आनंद आपल्या जीवनात आपण कसा जपून ठेवायचा. See, there is power in holding to joy. आनंदाला धरून राहण्यात शक्ती आहे. Look at the life of Paul. पॉलचं जीवन बघा, It was such a marvelous life. सुंदर जीवन. How did he get through all these things? पॉल कसं या सगळ्या संकटातनं गेला बरं? It was the joy of the Lord. प्रभूचा आनंद. He worked, see, he says it, बोललाय पॉल that he worked very hard. की त्याने खूप कष्ट केले. He said, I worked harder than all the apostles. पॉल म्हटला मी सर्व प्रेषितांपेक्षा जास्त मेहनत केली He आहे. was put in prison more than all other apostles. बाकी सगळ्या प्रेषितांपेक्षा जास्त तुरुंगवास पॉलने भोगला. He was whipped many a times. अनेक वेळेला पॉलला फटके मारले. He says, without number, I was whipped. अनेक वेळेला, अगणित वेळेला पॉलला फटके मारण्यात आले. He faced death again and again. अनेक वेळेला त्याला मृत्यूला तोंड द्यावं लागलं. 5 different times. 5 वेगवेगळ्या वेळेला. The Jewish leaders gave him 39 stripes on his back. यहुदी पुढाऱ्यांनी 39 फटके त्याला पाठीवर मारले. 5 times in his life. 5 वेळेला आयुष्यात. 39 stripes. If you give 40th stripe, that man will die. 39 फटके 5 वेळेला 40वा फटका मारला तर तो माणूस मरणार. So how many times? 5 times. म्हणजे 5 वेळ 39 × 5 किती झाले? That fellow actually he should have committed suicide. त्याने तर आत्महत्याच करायला हवी Or होती. he should have been in the mental hospital. नाही तर वेड्यांच्या इस्पितळामध्ये भरती व्हायला हवा होता He says, पॉल. 3 times I was beaten with rods. पण तो 3 वेळेला मला काठींनी मारलं. Here I was beaten only once with the इथं मी rods. तर एकदाच मार खाल्लेला आहे He was काठ्यांनी. beaten with 3 times with rods. पॉलनी 3 वेळेला बांबूंनी काठ्यांनी मार खाल्ला. Once he was stoned, like Stephen was stoned, he was stoned. एकदा पॉलला दगडमार झाली जशी स्टेफनाला झाली होती. See, Stephen was stoned, he died. Paul was stoned, he didn't die. Maybe he died, God gave him a resurrection. I don't know. स्टेफनाला दगडमार झाली, स्टेफन मेला. पॉलला दगडमार झाली, परंतु पॉल मेला नाही. कदाचित मेलाही असेल, प्रभूने त्याला परत जिवंत केला, मला माहित नाही. See, 3 times 3 वेळेला he was shipwrecked. त्याचं जहाज बुडणार होतं. 3 times. 3 वेळेला Budla. बुडलंच.
3 times. 3 वेळेला. Can you imagine every time he goes in the ship, that ship drowns? कल्पना करा, ज्या दर वेळेला तो त्या जहाजात जातो, जहाज बुडतंय. See, we would have said, जाऊ दे, या पुढे मी आता जहाजात नाही जाणार, पायी पायी जाणार मी याचं आपण पुढं असतो तर प्रभूचं. असंच म्हटलं But he असतं. still went. तरी तो जहाजात जायचा. But 3 times the ship was wrecked. 3 वेळेला जहाज बुडालं. He said, once, तो म्हटला एकदा whole night I was adrift in the sea. अख्खी रात्र मी समुद्रावर होतो असा. Day and night I was there out in the sea. दिवस रात्र समुद्रावर. What he was drinking, salt water. काय प्यायचा? ते खारट पाणी समुद्राचं. Traveled many long and lone journeys. कितीतरी मोठा एकटा प्रवास केला. He said, I faced dangers from the river, from the sea, from the people. कितीतरी संकट आली. नदीतनं मला संकट आलं, लोकांकडनं संकट आलं. He said, I faced robbers in my life. चोर माझ्या जीवनामध्ये आले. Dangers from my own people. माझ्या स्वतःच्या लोकांकडनं, स्वकीयांकडनं मला धोका आला. Faced dangers from the Gentiles. परराष्ट्रीयांकडनं मला धोका आला. Faced danger in the city and the village. त्या शहरामध्ये, नगरामध्ये, गावामध्ये मला धोका आला. In the desert, in the sea, in the वाळवंटामध्ये, river. अरण्यामध्ये, समुद्रामध्ये मला धोका आला. Faced dangers from those people who assumed themselves to be believers, but they were carnal believers who tortured him. जे विश्वासू होते पण दैहिक विश्वासू होते, ज्या दैहिक विश्वासूंनी त्याचा छळ केला, त्यांच्याकडनं त्याला धोका आला. He worked hard and long. कितीतरी कष्ट पॉलने केले. He says, I endured many sleepless nights आणि तो म्हणतो कितीतरी रात्री मला झोप आली नाही. with much fasting. खूप उपवास केले. Not that he fasted, but at times there was no food for him to eat. असं काही नाही की उपवास मुद्दामून केले, पण कितीतरी वेळेला त्याला जेवणच मिळायचं नाही, खायलाच मिळायचं He नाही. said, I have gone often without food and water. तो म्हणतो अनेक वेळेला मी अन्नाविना राहिलेलो आहे, पाण्याविना राहिलेलो आहे. He must have shivered in the cold out in the किती open. थंडीमध्ये बाहेर उघड्यावरती थरथरला असेल. Nothing to warm himself. आणि कुठल्याही गोष्टीमध्ये त्याला ऊब नाही. Once he was in the prison, एकदा तुरुंगामध्ये अडकला. he wrote a letter to Timothy. तुरुंगात मग त्यांनी तिमोथीला पत्र लिहिलं. Please send my cloak. It is very cold for me. कृपया मला तू काहीतरी पाठव, मला माझं ब्लँकेट पाठव, इथे थंड आहे. When you are coming back, please send my cloak and my परत येताना parchment. मला झगा पाठव आणि मला थंडी आहे, ते थंडी वाजते. See, the daily cares of the church, चर्चच्या रोजच्या काळज्या the daily burdens and his concern. आणि रोजची काळजी, रोजचं ओझं. And he says, who is weak that I am not? आणि पॉल मग म्हणतो कोण असा अशक्त आहे की ज्याच्यासारखा मी नाही. He said, who is led astray that I don't burn in passion? तो म्हणतो कोण असा आहे आवेशात, मोहात की मला ते होत नसेल. Yet in all this he was so strong. तरी त्या सगळ्यामध्ये म्हणजे पॉलचा म्हणायचा प्रयत्न काय आहे की तुम्ही असं म्हणता तुम्हाला हे सगळं होत आहे आणि तुम्हाला सहन होत नाहीये, या सगळ्यातनं मी गेलेलो आहे आणि मी सगळ्यामध्ये निभावलेलो आहे. His back must have looked like a tiger's stripe. त्याची पाठ एखाद्या वाघाच्या कातडीसारखी दिसली आहे. Where did he get that strength from? कुठून शक्ती आली त्याला? The joy of the Lord. प्रभूचा आनंद. The joy of the Lord is my प्रभूचा strength. आनंद माझी शक्ती आहे. Amen. हालेलुया. See, you need to know this truth. तुम्हाला हे सत्य कळायला हवं. How could he continue with the same passion from the beginning till the end? सुरुवातीपासून शेवटपर्यंत त्याच आवेशाने पॉल कसा राहिला? Most Christians with half the stripe also on their back give up. जास्तीत जास्त ख्रिश्चन लोक पॉल पेक्षा अर्धाही त्रास सहन करत नाहीत आणि लगेच हताश, नाराज होतात. Forget about others. When people started hearing that I was beaten, they left the cell meeting and they said, I don't want to become cell leader. अरे माझंच बघा ना, माझंच उदाहरण घ्या ना. ज्या वर्षी मला लोकांनी येऊन मारलं आणि ती बातमी आगीसारखी सगळीकडे पसरली, पास्टर पीटर को मार खाया, पास्टर पीटर मार खाया, पास्टर पीटर मार खाया. त्याच्यानंतर आपलेच काही सेल लीडर सेल मीटिंग सोडून देऊ लागले, सेल लीडरशिप सोडून देऊ लागले आणि म्हणू लागले की नाही आम्हाला नाही If करायचं. this happens to pastor, then what will happen to us? आमच्या पास्टरांनाच एवढा मार खायला लागत आहे तर मग आम्हाला तो खूप मार खायला लागेल. आम्हाला Forget नाही. about me. Don't look at me. Look at your Messiah. He was put on the cross. अरे माझं सोड ना, माझ्याकडे बघून स्वतःचं जीवन कशाला काढतो? बघ ना तुझ्या मसीहाकडे, तो मेलाय तुझ्यासाठी. त्याच्याकडं आंख लगाए रहे प्रभु यीशु पर हम, बीती बातों को भूल बढ़ते रहेंगे हम. See, we have continued with it. आम्ही बढ़ते रहेंगे हम. What is behind it all? The काय song. रहस्य आहे, काय रहस्य आहे? ही अशी गाणी फुटतात तोंडाला. Amen. My wife and I, our life, आमचं जीवन God has
placed it before you as a testimony. तुमच्या सगळ्यांसमोर आमच्या दोघांचं जीवन देवानी एक साक्ष म्हणून ठेवलंय. Every morning we put on the tape first. रोज सकाळी उठल्या उठल्या अगोदर आम्ही टेप लावतो. Every morning when I get up, I have a spring in my feet. I jump from my bed with a song in my रोज mouth. सकाळी उठतो, माझ्या पावलाला जणू स्प्रिंग लागल्यासारख्या उडी मारून प्रभूला धन्यवाद देत उठतो, I sing. गातो. For the past 20 years and plus, every morning I didn't go out without a song. I didn't get up without a song. 22 वर्ष 23 वर्ष झाली आज मी सेवा करतो प्रभूते. एक दिवस सकाळी असा आला नाही की प्रभूचं गीत गायल्याशिवाय मी उठलो And असेल. that is my strength. ती माझी ताकद That आहे. is my power. ते माझं सामर्थ्य That आहे. changes my situation. माझी परिस्थिती बदलते That त्यामुळे. helps me from the heart attacks and all problems. त्यातून मला मदत होते आणि मला हार्ट अटॅक येत नाही, मला टेन्शन येत नाही. Praise the Lord. हालेलुया. आमेन. See, are you getting me, people? कळतं तुम्हाला मी काय म्हणतो? So we need to know the secret behind it तर all. अशी काही रहस्य असतात, ती रहस्य समजून घ्या. That's why if we don't give proper teaching to the church people, we will get a mediocre kind of Christianity आणि today. म्हणूनच चर्च मधल्या सभासदांना किंवा मंडळीला सुद्धा योग्य रीतीचं शिक्षण आपण जर दिलं नाही ना, तर मंडळीतले लोक सुद्धा 50-50 कभी ऐसा कभी वैसा, ऐसा भी चलता है वैसा भी चलता They will not है, last long. नाही टिकणार ते लोक. प्रभूमध्ये टिकणारच नाहीत ते लोक. They will be like the shallow earth. उथळ जमिनीसारखे होतील. When Jesus spoke about the parable of the sower, येशू जेव्हा पेरणाऱ्या विषयी बोलला they all are shallow believers. की ते सगळे उथळ विश्वासू आहेत. He said in Matthew 13 verse 20, मत्थय 13:20 बघा तुम्ही. he that received the seed into stony places, the same is he that heareth the word and with joy received it, yet had he no root in himself, but endures for a while. And when tribulation or persecution arises because of the word, by and by he is offended. मत्थय 13:20 आणि खडकाळ जागांवर पेरलेला तो हाच आहे की तो वचन ऐकतो व लागलेच तो आनंदाने घेतो, तरी त्याच्यामध्ये मूळ नाही, म्हणून तो थोडाच वेळ टिकतो आणि वचनामुळे काही संकट आलं किंवा पाठलाग झाला म्हणजे लगेच अडखळतो. Praise the Lord. Hallelujah. Now because I'm giving you the strong पण word, काय होतं, मी आपल्या चर्च मध्ये तुम्हाला स्ट्रॉंग संदेश देतो. I don't, just give you a pacifier. मी तुम्हाला असं नुसतं चोखायला पॅसिफायर देत नाही. की रडला की तोंडात ते त्या टाक, रडायला लागला pacifier, घालायच्या तोंडात, nipple टाक. दे याला चोखायला No, I pacifier. don't do that. मी हे करत नाही. See? मी रडणाऱ्याला आनंद कसा करायचा हे शिकवतो. मी पॅसिफायर देऊन पोरांना गप नाही बसवत. And that's why म्हणून most of you are cell leaders in my meetings. म्हणून तर माझ्या मीटिंग मध्ये तुम्ही जास्तीत जास्त लोक सगळे सेल लीडर आहात. Why some churches don't have leadership people? का बरं? काही चर्च मध्ये बाकी कोणी लीडरच नाही. Little trouble comes, they fall. थोडा त्रास आला पडले, त्यांनी असं सांगितलं. ये ऐसा बोला, तो हसला. वो वैसा बोला. तो हसलाच नाही. हसा भी तो गुन्हा है, नहीं हसा भी बोलला. गुन्हा तो है. बोललाच नाही. हालेलुया. See? So for every small thing they are offended. he म्हणजे said. लहान सहान Listen. गोष्टींमध्ये लिहिलेलं आहे, वाईट वाटतं त्यांना. Because of the word, by and by he is offended. वचनामुळे काही संकट आलं की त्यांना वाईट वाटतं. Somebody says little small thing, खूप वाईट वाटलं माझं हृदयात, काय ऑपरेशन करणार माझा तेरे को हार्ट. कैसा लगा? आतमध्ये. काय को तुमको इतना क्यों लगा? See? इतना लगा की Little मतलब criticism comes, little words, a थोडं little कोणी काय pressure. बोललं, थोडं काय प्रेशर आलं, Finish. नको बाबा. मी नाही एकतर करणार. घरातलं त्रास एवढं हा. आणि हे पास्टर म्हणतात ते वेगळं करायचं. हा ना. Because there is no joy. का आनंद नाही? फर्स्ट God loves a cheerful giver. देवाला आनंदाने देणारा आवडतो असं तुमच्या बायबल मध्ये लिहिलंय का हो? Praise God. लिहिलंय ना? Amen. लिहिलंय ना? माझ्या God wants loving, peaceful and joyful or joy-filled Christians who can contribute towards his work. देवाला प्रेमळ, शांतीपूर्ण आणि आनंदी असा ख्रिश्चन माणूस हवाय जो देवाच्या कार्यात हातभार लावेल. Amen. Amen. We are called to be salt of the earth. आपल्याला पृथ्वीचं मीठ बनायला बोलवलंय. But some are like vinegar. पण Taste. काही विनिगर सरका See, but कुठं see, सारखं? salt does not bring bitterness. Salt brings taste. अहो पण मिठानं चव येते ना. Amen. But some taste like vinegar. पण काही लोक होता होता सरका झाले. And God said every offering should be added with salt. आणि ते म्हणतो प्रत्येक अर्पणामध्ये थोडं चिमूटभर मीठ घाल. See, visualize Paul how he must have lived. पॉलचं चित्र समोर आणा ना, की तो कसा जगला असेल. See, in the natural, नैसर्गिकात
You can imagine him as a very serious man. नैसर्गिकामध्ये कल्पना केली तर आपल्याला असं वाटतं की पॉल एकदम सिरियस माणूस. If you visualize him in the natural, नैसर्गिकाचं पॉलचं चित्र रंगवलं तर एकदम गंभीर सिरियस you असा can, you can माणूस. see him as Paul with the big parchment and Bible Paul. and going around with the Bible preaching the gospel. हातामध्ये बायबल असलेला एकदम सिरियस, Never smiled, never rejoiced. कधी न हसणारा, कधी आनंद करणारा, One who looks very grim all the time जो नेहमी एकदम कडक दिसतो and poised and does not stand any आणि nonsense. कुठलीही गोष्ट अशी खपवून घेत नाही, Never a laughter, never a smile. कधी हसत नाही. Like a headmaster with a stick in his hand. All. हेडमास्टर प्रमाणे हातात नेहमी काठी घेऊन गंभीर चेहरा. But if you really read about him, पण जर आपण पॉलचं जीवन खरोखर वाचलं, even if you read Philippians also, फिलिप्पी करास पत्र जरी वाचलं ना, you will see in the spiritual he was a very joyful man. आत्मिकरित्या कळतं की पॉल खूप आनंदी माणूस होता. Otherwise, without that joy being a part of his life, he couldn't have endured all the sufferings. कारण की तो आनंद त्याच्या जीवनाचा भाग झाल्याशिवाय हे जे सगळे त्रास पॉलनी सोसले ना, तो सोसू नसता शकला. See, he couldn't have survived, he couldn't have gone through. त्याचा निभाव नसता लागला, तो टिकू नसता शकला जर देवाचा आनंद त्याच्या जीवनात नसता So तर. I think so. Paul must have been a very joyful man. तर मला तर असं वाटतं की पॉलचं चित्र रंगवताना तो एकदम आनंदी माणूस असेल. Joy, what kind of joy? कुठल्या पद्धतीचा आनंद? Not situational joy, परिस्थितीला बघून येणारा आनंद but नाही, joy in his Lord. त्याच्या प्रभूतला आनंद. Praise God. He would have had that joy of the Lord in him. प्रभूतला आनंद त्याच्यामध्ये असेल. Always encouraging the people, नेहमी लोकांना उत्तेजन देत असेल, strengthening the people, नेहमी लोकांना शक्ती देत असेल, and laughing and rejoicing हसत मूक असेल, and praising God. स्तुती करत In the असेल. jail also with Silas, he was beaten. जेलमध्ये पण सिलाबरोबर मार खाल्ला, He was, in the stocks, his feet and his hands, साखळदंड बांधलेले होते हाताला पायाला, and bleeding on the back. रक्तबंबाळ पाठीला And there in the midnight night, आणि मध्यरात्रीला while all the prisoners were around in the cell, in the सगळे deepest of the कैदी cell, होते, सगळे कैदी होते आपापल्या त्या खाण्यामध्ये. the Bible says they were singing. बायबल म्हणतं पॉल आणि सिलाचं गायन सुरू झालं. See, they were singing. त्यांची कॉयर सुरू झाली. If we would have been there, आपण असतो तर Silas would have said, सिला म्हटला असता, Paul, आपला सिला म्हटला असता, पॉल तू तर आहे का इथं? अरे कुठे जाणार? मग इथंच आहे मी, अंतरात दिसत नाही तू. अरे इथंच आहे. Paul would have said, पॉल म्हटला असता, yeah, I know it is bad. मला माहितीये परिस्थिती वाईट आहे. And Silas would have said, मग सिला म्हटला yeah, असता, I know, but did you really hear God speak to you? तेरे पे कॉलिंग है ना, तू ठीक से सुना ना. कारण की नेहमी तुला मार बसतं आणि मला पण तुझ्या बरोबर असून मला मार पडतो. सबसे ज्यादा मार तू ही खा रहा और तेरे साथ में भी. बाकी लोकांना एवढं त्रास होत नाही. बाकीच्यांना त्रास नाही. आणि मी देवामध्ये नव्हतं तेव्हा त्रास अजिबात नव्हतं. ऑफ रिसेंट मला तर डाऊट यायला लागले, तुला कॉलिंग आहे का नाही. See, मी त्यावेळी मी कधीच जेलला नाही गेलो. हो आता ना, कशाला? आता कसं. काहीतरी तुमच्यामध्ये कॉलिंग मध्ये ऐकणार पॉल साहेब तुमच्यात मला काहीतरी गडबड दिसत आहे. समथिंग इज रॉंग विथ यू पॉल. मे बी यू काहीतरी- डिडंट हिअर गॉड प्रॉपरली. काहीतरी चुकलं. असं कसं पॉल तू तुरुंगात, पीटर पास्टर तुम्ही मार कसा खाल्ला, कुछ से- गडबड दिख रही मेरे को. But see, Silas didn't say all that. पण सिला असं नाही बोलला. They were singing praises to God. सिला आणि पॉल देवाला स्तुती धन्यवाद. People हालेलुया. think if you are in the will of God, that means you are floating in the air. लोकांना असं वाटतं देवाच्या इच्छेमध्ये आपण चालत असू ना तर अगदी सगळं ठीकठाक हवेमध्ये तरंगत. That is being in the will of God. No. नाही, तेच देवाच्या इच्छेत आहे असं लोकांना वाटतं की एकदम आरामशीर हवेमध्ये. When Jesus was drinking the bitter cup, he was in the will of God. येशू कडू प्याला पितानाही देवाच्या इच्छेत होता. When he was beaten, he was in the will of God. मार खाल्ला देवाच्या इच्छेत होता. When he was dying on the cross, he was in the will of God. मरत होता देवाच्या इच्छेत होता. When he was carrying the cross, he was in the will of God. क्रॉस घेऊन चालला होता देवाच्या इच्छेत होता. When he was eating food at Mary and Martha's house, he was in the will of God. मेरी मार्तेच्या घरी जेवण जेवत होता देवाच्या इच्छेत होता. So will of God does not always means rosy picture. तर देवाची इच्छा म्हणजे नेहमीच असं एकदम सुंदर सुंदर हरभर चित्र नाही. In this world you will have tribulation, येशू बोलला या जगात तुम्हाला त्रास होणार but be of good cheer. पण आनंदी राहा, For I have overcome the कारण world. मी या जगावर विजय मिळवलाय. An amplified version says, I have overcome the world for you. अँप्लिफाईड भाषांतर म्हणतो तुझ्या खातर मी जगावर विजय मिळवलाय. Praise God. तेरी खातर. हालेलुया. So you need to have this special joy in you. हा खास आनंद ना आपल्यामध्ये उभरायला हवा. And this joy will never come to you unless you are spent for God. आणि जोपर्यंत तुम्ही प्रभूसाठी खर्ची पडत नाही हा आनंद तुमच्यामध्ये उमडणार नाही. This joy will not come unless you take the baptism of suffering. जोपर्यंत तुम्ही त्रासांचा बाप्तिस्मा घेत नाही, किंवा मराठीतली माझी छान ओळ, जोपर्यंत तुम्ही प्रभूसाठी
खर्ची पडत नाही, तुम्हाला हा आनंद कळणार नाही. See, how will you know this कसं कळेल joy? तुम्हाला हा आनंद म्हणजे काय? Because the baptism of suffering, it imparts grace on your life. कारण की हा त्रासांचा बाप्तिस्मा आपल्या जीवनावर आपण जर घेतला तर त्यातून जीवनावर कृपा येते. And didn't we read about David आणि जर दाविदाविषयी वाचलं that he will save the anointed? की तो अभिषिक्तांना वाचवेल. See, when you are living for God, you will be anointed. तुम्ही देवासाठी जगत असाल तर तुम्ही अभिषिक्त If you are असाल. anointed, he will save you, he will strengthen you. तुम्ही अभिषिक्त असाल म्हणून तो तुम्हाला वाचवेल आणि शक्ती देईल. Praise God. हालेलुया. And then you will be anointed to rejoice also. आणि मग तुम्ही आनंद करायलाही अभिषिक्त असाल. And all those burdens that you have, आणि मग जी काही ओझी तुमच्या छातीवर आहे, all the sacrifices that you have for the ministry, जी सगळी अर्पण आणि जो काही त्याग तुम्ही सेवेसाठी करताय, it no longer becomes a burden, मग तो त्याग ओझ नाही असत. but a joy स्वेच्छेने आनंदाने तुम्ही तो त्याग करता and a privilege. आणि तुम्ही म्हणता माझं सुदैव हे आहे See, की हा त्याग प्रभू Many माझ्याकडनं people करून say, घेतो. माझं privilege आहे, मला batch मिळालं, मी pastor झालो. Hallelujah. No. But Peter and James and John, when they were beaten, they said, great privilege we received to be beaten for the name of पण Jesus. पेत्र, योहान आणि याकोब तर जेव्हा त्यांना प्रभूच्या नावाखातर मार खावा लागला तेव्हा म्हटले की आम्ही सुदैवी आहोत. See, हालेलुया. praise the Lord. Hallelujah. When they were beaten, they said, we are privileged. मार खाल्ला तेव्हा म्हटले आम्ही सुदैवी आहोत की येशू तुझ्या नावामुळे तुझ्या नावाखातर आज आम्ही मार खाल्ला. And they joyfully went to their own company. आणि आनंदाने ते आपल्या साथीदारांकडे गेले. See, living in the ministry means you're living in a glass box. कसं असतं सेवेमध्ये मिनिस्ट्रीमध्ये जगणं म्हणजे काचेच्या खोलीत राहिल्यासारखं आहे. Your life is watched constantly सारखं लोक तुमचं जीवन बघत असतात. by God, by the devil, by the people, by the world. देव तुमचं जीवन पाहत असतो, सैतान तुमचं जीवन पाहत असतो, लोक तुमचं जीवन पाहत असतात. Because you are an example for many people. कारण अनेक लोकांसाठी तुम्ही उदाहरण And असता. so living this kind of life sometimes can be very uncomfortable. तर अशा पद्धतीचं जीवन जगणं कधी कधी थोडंसं गैरसोयीचं होतं. Amen. आमेन. And so that's the reason why म्हणून याच कारणास्तव those people who are new in the ministry, जी लोक मिनिस्ट्रीमध्ये नवीन असतात, for them it is very uncomfortable. सेवा करायला नवीनच हातात त्यांनी घेतलेलं असतं, तेव्हा त्यांना थोडंसं कुठेतरी काहीतरी अनकम्फर्टेबल गैरसोय वाटते. But if he has a little bit dose of baptism of suffering in his life, that will impart grace to stand in all kinds of offense. पण थोडासा त्रासांचा वाटा जर त्यांच्या जीवनामध्ये येऊन गेलेला असेल तर मग त्यांना कृपा मिळते त्या सगळ्यामध्ये उभं राहायला. Amen. आमेन. Paul says पॉल म्हणतो in Colossians 1:24, कलसई 1:24, I rejoice in my suffering for you. हालेलुया. आता तुम्हासाठी जी माझी दुःखे, लक्षात घ्या, तुमच्यासाठी जी माझी दुःखे त्यात मी आनंद करतो. Say that. Can you imagine? म्हणजे तुमच्यासाठी मला काही दुःख होत आहे पण ऑन पर्पज त्या दुःखांमध्ये मी आनंदी राहायचं ठरवलंय. It's like a mother. आईसारखं She rejoices in the suffering for a child. आई आपल्या बाळासाठी त्रास सोसते See, at night- पण त्यात आनंद घेते. At night she's very sleepy. रात्री आईला खूप झोप येत असते But then she says, no, let my child sleep. तरी ती म्हणते नाही, आधी बाळाला झोपू दे, Let my child sleep. आधी बाळाला झोपू And the दे. child is not sleeping. बाळ झोपतच And नाही, she will not sleep. झोपणार नाही. And when the child sleeps, बाळ झोपलं then she is happy. मग आईला आनंद होतो. Though she is very sleepy, मग जरी आई खूप झोप आलेली असते but still she is happy तरी आनंदी असते for the child. बाळा खातर. Paul was rejoicing for somebody else. पॉल आणि कुणासाठी तरी आनंद करत होता. That is the joy of the Lord. तो प्रभूचा आनंद आहे. That is the joy of the तो Lord. प्रभूचा आनंद. Jesus endured the cross येशूनं तो वधस्तंभ सोसला with joy. आनंदाने. Why? का? That the world can be saved. की जगाचं तारण व्हावं. Praise God. Hallelujah. Now try to maintain that joy in your home. आता आपल्या घरामध्ये हा आनंद संभाळून ठेवायचा प्रयत्न करा. If there is no joy in the home, जर घरात आनंद नाही you practice that joy. तर तुम्ही तो आनंद घरात सरावात आणा. Sometimes when children do something कधी wrong, कधी मुलं काही चुकीचं करतात and if the mother shouts, आणि जर आई ओरडली there is a tense atmosphere. तर एकदम गंभीर वातावरण असतं. Everybody is serious. सगळे गंभीर असतात. Okay, it is fine for some ठीक आहे, time.
काही वेळ गंभीर वातावरण ठीक, Suddenly somebody has to rise up अचानक कोणीतरी उठायचं, and say some joyful thing काहीतरी आनंदी बोलायचं and break the tense आणि ते atmosphere. गंभीर वातावरण तोडून टाकायचं. Don't allow that tense atmosphere to prevail त्या long. गंभीर वातावरणाला राहू नाही द्यायचं. You take the initiative. तुम्ही पुढाकार घ्या. The devil wants a tense atmosphere. सैतानाला घरामध्ये एकदम गंभीर वातावरण पाहिजे. Some fight takes place काहीतरी भांडण झालं, and everybody is serious. सगळे एकदम गंभीर, Nobody is, कोणी really हसत नाही, काही नाही. break it तोडा, because it is good for some time. कारण काही वेळ ते चांगलं आहे. It is a holy day. तो पवित्र दिवस, Every day is a holy day for रोजचा God. दिवस देवासाठी पवित्र आहे. Do not cry. रडू नका. There is a time for crying, रडायची वेळ असते, but there is a time for joy. आनंदाची पण वेळ A असते. time for crying is limited. रडायची वेळ मर्यादित A आहे, time for rejoicing is all the time. आनंदाची वेळ नेहमी आहे. Never forget. हालेलुया, हालेलुया. Always rejoice. नेहमी आनंद Always. करा, नेहमी आनंद करा. Amen. हालेलुया. हमेशा आनंद है. Come and sing that song. Let's sing that. Come on. हालेलुया. हमेशा आनंद है, मुझे यीशु देता है. हमेशा आनंद है, मुझे यीशु देता है. आओ मिलकर उसकी स्तुति करें हम. आओ मिलकर उसकी स्तुति करें हम. हालेलुया. आनंद है. Yes, everybody. हालेलुया. आनंद है, हमेशा आनंद है, मुझे यीशु देता है. हमेशा आनंद है, मुझे यीशु देता है. आओ मिलकर उसकी स्तुति करें हम. आओ मिलकर उसकी स्तुति करें हम. हालेलुया. आनंद है. हालेलुया. आनंद है. हालेलुया. आनंद है. हालेलुया. आनंद है, अपने पंखों तले मुझको छुपा कर संभालता रहेगा. अपने पंखों तले मुझको छिपा कर संभालता रहेगा. उसका वचन है आत्मा का तलवार, मार्ग वही है. उसका वचन है आत्मा का तलवार, मार्ग वही है. हालेलुया. हालेलुया. आनंद है, हालेलुया. आनंद है, हालेलुया. आनंद है. हमेशा आनंद है, मुझे यीशु देता है. हमेशा आनंद है, मुझे यीशु देता है. आओ मिलकर उसकी स्तुति करें हम. आओ मिलकर उसकी स्तुति करें हम. हालेलुया. आनंद है. हालेलुया. आनंद है, हालेलुया. आनंद है. आनंद है, सारे रास्ता में मुझको बचाने फरिश्ते मेरे लिए. हर रास्ता में मुझको बचाने फरिश्ते मेरे लिए. ना लगे पत्थर पाँव में मेरे, हाथों में उठाएंगे. ना लगे पत्थर पाँव में मेरे, हाथों में उठाएंगे. हालेलुया. आनंद है, हालेलुया. आनंद है, हालेलुया. आनंद है. हालेलुया. आनंद है, हमेशा आनंद है, मुझे यीशु देता है. हमेशा. आनंद है. See, strength is coming. Strength is coming. Yes, yes. Strength is coming. शक्ति है, नई शक्ति. Healing is coming. Blessing is coming. आओ Strength, strength, strength. उसकी स्तुति
Look to Jesus. हालेलुया आनंद है He is your joy. येशू आनंद आहे, शक्ती, आरोग्य, सुटका येत आहे. Don't look at your neighbor. शेजाऱ्याकडे बघू नका. ऊपर सांप के ऊपर चलते जाएंगे सिंह के ऊपर सांप के ऊपर चलते जाएंगे हालेलुया. शैतान की सारी शक्तियों को जीतने का अधिकार मुझको है शैतान की सारी शक्तियों को जीतने का अधिकार मुझको है हालेलुया आनंद है हालेलुया आनंद है हालेलुया आनंद है हालेलुया आनंद है हमेशा आनंद है मुझे यीशु देता है हमेशा आनंद है मुझे यीशु देता है आओ मिलकर उसकी स्तुति करें हम आओ मिलकर उसकी स्तुति करें हम हालेलुया आनंद है हालेलुया आनंद है हालेलुया आनंद है हालेलुया आनंद है Hallelujah. Say thank you, Jesus. बड़ा धन्यवाद येशू. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Thank you, Jesus. धन्यवाद See, येशू. strength is coming. शक्ती येते की नाही Say बघा. thank you, Jesus. बड़ा धन्यवाद. Lord, right now I pray प्रभू मी आता प्रार्थना करतो, as your joy has become their strength, जसा तुझा आनंद या लोकांची ताकद झालाय, let it release in their body. हा आनंद त्यांच्या शरीरामध्ये तू मोकळा Let कर. it bring healing and blessing and deliverance for them. आणि त्यातून त्यांना आरोग्य, सुटका आणि आशीर्वाद मिळू दे. Let blessings come in their home. आशीर्वाद त्यांच्या घरावर येऊ दे. Let them be successful. त्यांना यशस्वी कर. Thank you, Father. धन्यवाद बाबा. I believe you have heard my माझा prayer. विश्वास आहे तू माझी प्रार्थना ऐकली आहे. In Jesus' name we pray. येशूच्या नावामध्ये ही प्रार्थना मी मागत आहे. Amen and amen. Praise God. God bless you all. देता है